नमस्कार. मी मी राजेश सोळंकी एक उडानमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाचा आमचा विषय आहे उद्योजकता आणि उद्योजकीय माइंडसेट, उद्योजकीय मानसिकता. आणि त्यासाठी आम्ही चर्चा करण्यासाठी आज बोलवलं आहे अ, विकास पिंगळे सरांना. आता तुम्ही म्हणाल विकास पिंगळे सरांना आम्ही का बोलवलं? उद्योजका मानसिकता याच्यावर बोलण्यासाठी पिंगळे सर का? पिंगळे सर तर उद्योजक नाहीयेत. अ, तर मला एक असं वाटलं, की मी स्वतः उद्योजक आहे. 25 वर्षापासून उद्योग करतो आहे आणि पिंगळे सरांनी बऱ्याच उद्योजकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. तर त्यांना बऱ्यापैकी अंदाज आला असेल, की उद्योजक कसे असतात, त्यांची मानसिकता कशी असेल. तर म्हटलं, की त्या विषयावर चर्चा करण्यासाठी जर पिंगळे सर घेतलं, तर एवढ्या सगळ्या उद्योजकांची एकाच वेळा चर्चा केल्याचा अनुभव येईल. आणि जे कोणी आपले बघणारे असतील, लाईव्ह प्रोग्राम बघणारे असतील, आपल्या चॅटबॉक्स किंवा झूमच्या मार्फत जे आतमध्ये असतील बॉक्समध्ये, त्यांना कोणाला काही क्वेश्चन असतील ते सुद्धा ते चॅटबॉक्समध्ये टाकू शकतात किंवा मेसेंजरमध्ये क्वेश्चन किंवा त्यांचे जे सजेशन असतील किंवा त्यांना जे काही डाऊट्स असतील ते विचारू शकतील. त्यांना पण आपण आन्सर देऊ. हा करणार चर्चात्मक कार्यक्रम होणार आहे. तर मी आता जयश्रीला विनंती करेल, की जयश्री पिंगळे सरांचं तिने थोडक्यामध्ये डिस्क्राईब करावं, इंट्रोडक्शन करावं. त्याच्या आधी पिंगळे सरांचं अभिनंदन, की त्यांना कालच त्यांना भरपूर पुरस्कार मिळालेले आहेत. परंतु आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना काल सुद्धा मिळाला. काल शिक्षक दिन पण होता आणि हे पण एक कारण होतं, की आजच्या कार्यक्रमामध्ये अशा व्यक्तीला बोलावं ज्यांचा शिक्षकी पेशाशी सुद्धा संबंध आलेला आहे आणि उद्योजकांशी सुद्धा संबंध आलेला आहे. तर पिंगळे सर, एक तर तुमचं अभिनंदन. तुम्हाला आदर्श शिक्षक पुरस्कार काल मिळाला याच्यामध्ये. अ, तर आता जयश्री मॅडम तुम्ही स्टार्ट करा. कॉंग्रॅच्युलेशन दादा. थँक्यू. नमस्कार. आज आपण भेटणार आहोत जे एक मराठी युवा साहित्यिक आहेत व सुप्रसिद्ध वक्ते देखील आहेत. ते स्वतः एक शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांनी फक्त पाठ्यपुस्तकातच न रमता पुस्तकाबाहेरचे जग कसे असते त्यावर त्यांचा अधिक कल असतो. तसेच आदर्शवादी व प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची ओळख व्हावी यासाठी त्यांनी जवळपास 20 पुस्तके लिहिली आहेत. मराठी तरुणांनी नोकरीसाठी कोणाकडे हात न पसरता नोकरी देणारे हात बनावे हा त्यांचा मानस आहे व त्याचकरिता त्यांनी महाराष्ट्रातील असंख्य उद्योजकांच्या मुलाखती घेऊन प्रेरणा स्तोत्र मराठी उद्योजक या नावाचे 4 पुस्तकांचे लेखन केले आहे. शून्यातून प्रतिकूल परिस्थितीतून जिद्द आणि कष्ट करायची तयारी असेल तर एक यशस्वी उद्योजक बनता येतो. या पुस्तकाच्या हजारो प्रती विकल्या गेल्या आहेत. तसेच विविध अभ्यासक्रमात त्या पुस्तकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर मराठी उद्योजकता या विषयावर व्याख्याने देखील घेतलेली आहेत. मराठी तरुणांनी कमीपणाचा न्यूनगंड फेकून आत्मविश्वासाने स्वतःच्या पायावर उभे राहावे व महाराष्ट्र अधिक समृद्ध व्हावा यासाठी ते अधिक प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्र शासनासह इतर विविध संस्थांचे आजपर्यंतचे त्यांना 25 पुरस्कार मिळालेले आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या संस्थेचे ते कार्यवाह आहेत. आजचा विषयच मुळी महत्वाचा आहे, श्रमाकडून प्रगतीकडे. तर जास्त वेळ न घेता आपण हे चर्चासत्र सुरू करणार आहोत. श्री राजेश सोलंकी यांना आपण सगळे ओळखतोच, जे गेल्या 25 वर्षापासून एक यशस्वी उद्योजक आहेत व श्री वि. दा. पिंगळे सुप्रसिद्ध साहित्यिक ज्यांनी गेली 25 वर्ष दिग्गज उद्योजकांशी संवाद साधला आहे. तर चला अशा वेगळ्या व्यक्तिमत्वाला भेटूया. वेलकम दादा. पिंगळे सर नमस्कार. आजच्या विषयाचं आपण चर्चेला सुरुवात करूया. तर मला पहिल्यांदा तुम्हाला बोलावंसं वाटलं, की तुम्ही एवढ्या उद्योजकांशी चर्चा केली आहे, एवढ्या उद्योजकांच्या जीवनाबद्दल तुम्ही लिहिलेलं आहे वेगळ्या पुस्तकामध्ये. तर पहिला प्रश्न मला तसाच वाटतो, की एक शिक्षक म्हणून तुमचा एक तर शिक्षक म्हणून सुद्धा तुमचा परिचय आहे. तुम्ही भरपूर तुमचे विद्यार्थी आहेत, तुम्ही शिक्षक म्हणून कार्य पण करत आहात.
तर एक कॉमन काय तुम्हाला दिसलं, जे एका उद्योजकांमध्ये जो तुम्हाला कॉमन गुण जो दिसला सगळ्या उद्योजकांमध्ये? सर नमस्कार. सुरुवातीला मी तुमचं यासाठी मनापासून अभिनंदन करेन की एक महाराष्ट्राच्या तरुणांसाठी किंवा रसिकांसाठी एक चांगला कार्यक्रम तुम्ही सुरू केला. कोरोनामध्ये लोकांपुढे अनेक प्रश्न होते की आर्थिक तर प्रश्न होतेच, पण मानसिक प्रश्न सोडवण्यासाठी असे कार्यक्रम खूप महत्वाचे असतात. यातून एक प्रेरणा प्रत्येकाला मिळत असते. सर तुमचा प्रश्न अतिशय छान तुम्ही प्रश्न विचारला की मी तसं इंग्रजी आणि मराठी विषय शिकवणारा शिक्षक, पण 9वी-10वीला व्यवसाय मार्गदर्शन नावाचा एक विषय मी शिकवायचो. आणि एक साहित्य क्षेत्रामध्ये काम करत असताना, पुस्तकं वाचत असताना किंवा विद्यार्थ्यांशी बोलताना मी नेहमी ही माझी भूमिका असते की विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे गेलं पाहिजे आणि शिक्षकाने सुद्धा विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे नेलं पाहिजे. सर हा विषय शिकवताना जेव्हा विद्यार्थ्यांशी मी बोलायचो की अरे काही मराठी उद्योजकांची नावं सांगा, तर सर विद्यार्थी टाटा बिर्ला अंबानीच्या पलीकडे जायलाच तयार नाही. एक शिक्षक म्हणून असा प्रश्न पडला की मग मराठी उद्योजक नाहीत का? मग त्यातून मी सर शोध घ्यायला लागलो. 10 ते 12 वर्षापूर्वी मी हे काम सुरू केलं की आपण भरपूर पुस्तकं लिहिली, आपण मराठी उद्योजकांवर एखादं पुस्तक लिहावं. आणि मग मी मराठी उद्योजकांच्या काही पुस्तकांचे वाचन केलं. शिर्के साहेबांचं झेप नावाचं पुस्तक मला वाचनात आलं आणि आजपर्यंत सर मी प्रेरणा स्त्रोत मराठी उद्योजक या नावाने 4 खंडांचं लेखन केलं. जवळपास 35 यशस्वी मराठी उद्योजकांच्या मुलाखती घेतल्या. तर तुमचा प्रश्न असा आहे की या सर्व उद्योजकांमध्ये कॉमन गोष्ट काय? तर सर सर्व उद्योजकांचं मी मुलाखत म्हणजे प्रत्येकाला 10 ते 12 वेळेस मी भेटलो, त्यांच्याशी बोललो, कुटुंबातल्या लोकांशी बोललो, कंपनीतल्या लोकांशी बोललो. तर सर्व लोकांमध्ये मला काही कॉमन गोष्टी दिसून आल्यात. एक 5 गोष्टींवर मी सुरुवातीला हायलाइट देईन की सर शंतनुराव किर्लोस्कर नेहमी असं म्हणायचे की व्यवसायामध्ये संघर्ष असतो. एका रात्रीतून दिवसातून उद्योजक घडत नाही आणि व्यवसायामध्ये शॉर्टकट सुद्धा नसतो. शॉर्टकटच्या मार्गाने जो व्यवसाय करेल तो थोडा वेळ मोठा होईल, पण त्याच्या व्यवसायाला मोठं भविष्य नसेल. तर सर सगळ्या उद्योजकांमध्ये मला कॉमन ही गोष्ट दिसली की यांची प्रबळ इच्छाशक्ती आणि काहीतरी मोठं ध्येय त्यांनी मनात ठेवलं होतं. या सर्व उद्योजकांकडे कोणताही उद्योजकीय वारसा नव्हता. घरात कोणी उद्योजक नाही, कोणी गॉडफादर नाही. फक्त स्वतःची इच्छाशक्ती, स्वतःचा आत्मविश्वास, स्वतः श्रम करण्याची तयारी आणि सर एक महत्वाची गोष्ट म्हणजे संवाद कौशल्य. आपली मराठी म्हणजे मुलं कुठेतरी जे घाबरतात, तर सर संवाद कौशल्य ही गोष्ट खूप महत्वाची आहे. तुम्हाला जर लोकांचं मन जिंकायचं असेल, तुम्हाला मार्केट जर जिंकायचं असेल, तर तुमच्या तोंडामध्ये नेहमी साखर असली पाहिजे. आणि या उद्योजकांमध्ये मला कॉमन गोष्टी दिसून आल्या की काम करण्याची तयारी, वाटेल ते कष्ट ते तयार करतात. एका मोठ्या विचारवंताने म्हटलंय की तुमच्या कोणत्या तरी गोष्टींवर तुम्हाला विश्वास ठेवावा लागतो. तुमचे कष्ट असतील, तुमची मानसिकता असेल, या सगळ्या लोकांमध्ये सर हा कॉमन फॅक्टर मला दिसून आला. त्यामुळेच ही लोक यशस्वी उद्योजक होऊ शकली असं मला वाटतंय. बरोबर. पिंगळे सर, एक तर आपण म्हणतो उद्योजक आणि एक माझा दुसरा पॉइंट असतो उद्योजकीय मानसिकता. तर उद्योजकीय मानसिकता मला जेव्हा म्हणायची असते ना, मला म्हणायचं आहे की संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण तुम्ही पुणे म्हणा, ठाणे म्हणा, महाराष्ट्र घ्या किंवा पूर्ण भारत, सगळ्यांची मानसिकता उद्योजकीय असली पाहिजे. म्हणजे सगळ्यांनी उद्योग करावाच असं नाहीये, परंतु त्यांनी त्यांची मानसिकता उद्योजकीय असायला पाहिजे. उद्योजकीय मानसिकता असायला पाहिजे म्हणजे काय? तर त्यांचा माइंडसेट जो आहे ना, तो असा असायला पाहिजे की त्यांनी जे काम करायचं ते त्याच प्रकारे करायचं जो एक उद्योजक करतो. ते उद्योजक तुम्ही जे त्याला जे गुण सांगितले उद्योजकांचे, की ते सगळं कष्ट करायची तयारी, सगळं काम करायची तयारी, सगळं श्रम करायची तयारी. आता तुम्ही जस्ट विचार करा, तुम्ही स्वतः उद्योग केलेला नाहीये, तरी पण तुम्ही एक यशस्वी शिक्षक आहात. ज्या काही पेशामध्ये आहात, यशस्वी आहात, तुम्हाला पुरस्कार मिळाले, तुम्ही याला यश मिळतं. यश नुसतं पैशामध्ये काउंट होत नाही. तुम्हाला रिस्पेक्ट मिळतो, जो तुम्हाला मान सन्मान मिळतो, हा बऱ्याच वेळा पैशाच्या तुलनेत त्याचं वजन खूप जास्त असतं. नुसते पैसे तर चोर पण कमवतात, स्मगलर सुद्धा कमवतात किंवा एखादे गुंड सुद्धा पैसे कमवतात. कोणत्या मार्गाने तुम्ही पैसा कमवलाय, नुसतं पैशाची तुलना यशामध्ये करता येणार नाही. तो उद्योजका मानसिकता जेव्हा मी म्हणतो ना, तर माझं म्हणणं असं असतं की ज्या कामात तुम्ही असाल, मग तुम्ही जॉब करत असाल किंवा आणखी कोणतं काम करत असाल, ते तुम्ही प्रामाणिकने, पूर्ण ताकदीने, पूर्ण झोकून देऊन स्वतःला करावं. जेणेकरून असं होईल की तुम्हाला तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये असाल त्याच्यात यश मिळणार, म्हणजे त्याच्यामध्ये शंकाच नाही. परंतु होतं असं बऱ्याच वेळेला आपण बघतो की आपल्या महाराष्ट्रात असेल किंवा भारतामध्ये असेल,
जनरली शिकवताना असं म्हटलं, "अरे तुला काय, तू अभ्यास करणार नाही, हे नाही, तुझं फ्युचर कसं होणार? तुला चांगली नोकरी कशी मिळेल?" असं लहानपणापासून सांगितलं जातं. तर त्याच्याबद्दल जर आणि मुलं काय असतात, एक तर ते जे सांगितलं जातं ते बघतात आणि तसं होतात आणि जे बघतात, जे त्यांना दिसतं, जे आई-वडील करतायत, जे आपले शिक्षक जे करतायत, ते त्यांना आदर्श वाटतात आणि ते असतातही, आदर्श असायलाही पाहिजे. आणि त्याच्यामुळे ते घडत जातात. नुसतं कोणी सांगितलं म्हणून तसं होत नाही किंवा जे पुस्तकात लिहिलंय म्हणून तसं होत नाही. कारण अभ्यास तर सगळ्यांनी केलेला असतो. तेच पुस्तकं सगळ्यांसाठी असतात. परंतु मानसिकता तरी पण वेगवेगळी होत जाते. कारण की मग त्यात घरातलं वातावरण आहे. तो बरोबर. पर्टिक्युलर शिक्षक कशा प्रकारे त्याला तो कशा प्रकारे बघितला जातो. तर हे सगळे वेगवेगळे प्रकार त्याच्यावर संस्कार करत असतात. तर जेव्हा प्रत्येकाची मानसिकता उद्योजकीय होईल, तेव्हा असं कोणता माणूस आहे की जो पूर्ण ताकद लावेल. मग तो जॉब जरी करत असेल, आपण बघितलेलं आहे जॉब करताना मी असे लोक बघितलेले आहेत, की एक टेक्निशियन आय-टी-आयचं नुसतं इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणून पास झालेला एखादा टेक्निशियन सुद्धा चीफ एक्झिक्युटिव्ह ह्या कंपनीतल्या हायेस्ट पोस्ट पर्यंत पोहोचलेला आहे. हे मी बघितलं ते का शक्य झालं? हे नुसतं एज्युकेशनने शक्य झालं का? आता ही खूप मोठी पोस्ट आहे. ह्या पोस्टला का पोहोचू शकला तो? कारण की त्याने त्याचं पूर्ण दिलं. मग त्या कंपनीमध्ये काम करताना पूर्ण ताकद लावली. नुसतंच असं नसतं की तुम्ही उद्योग कराल तेव्हाच पूर्ण ताकद लावाल. जेव्हा तुमची मानसिकता उद्योजकी असेल, तेव्हा तुम्ही सुरुवातीपासून जे काम कराल, तेव्हा तुम्ही पूर्ण ताकदीने कराल. जसं मी 3 वर्ष जॉब केला, तर तेव्हा मी बिलकुल असा कधी विचार नाही केला, की मी दुसऱ्यांसाठी काम करतो. मी माझ्यासाठी काम करतो असाच विचार केला. त्याच्यामुळे माझा उद्योग सुरू करू शकलो. त्यामुळे मानसिकता एकदा तुमची घडली, की ती बदलता येत नाही. त्यामुळे मला असं वाटतं, तर की शिक्षकांचा रोल खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्ही शिक्षक आहात, तर तुम्हाला काय मत आहे शिक्षकांनी कशाप्रकारे चेंजेस करू शकता या गोष्टीमध्ये? सर, आपल्याकडे उद्योजकतेय मानसिकतेची व्याख्याच फार चुकीची आहे. हं. आपल्याकडे असं वाटतं की उद्योग म्हणजे जो काहीतरी प्रोडक्शन करतो, ज्याच्याकडे काही लोक नोकरी करतात, असा एखादा उद्योजक. तसं तुम्ही जे मगाशी म्हणाले की उद्योजकीय मानसिकता म्हणजे फक्त व्यवसाय करणं असं नाही. तुम्ही जिथे आहात, जे काम तुमच्या हातात आहे ते प्रामाणिकपणे करणं हा सुद्धा उद्योजकीय भाग आहे. पण आपल्याकडे मानसिकता चुकीची आहे. आता सर, मराठी माणूस उद्योगात येत नाही हे जर कुठेतरी संस्कार आपल्याकडे पूर्वी होते, की मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही, मराठी माणसाकडे ती ताकद नाही, तो करू शकत नाही, त्याने आपलं नोकरी करावी. तर सर, अशी मानसिकता कुठेतरी पूर्वी होती. पण आपण आता जर सर सगळं जागतिक बाजारपेठेचा विचार जर केला, तर सर जगातल्या प्रत्येक इंडस्ट्रियल एरियामध्ये मराठी माणसाचा छोटा मोठा व्यवसाय आहे. मराठी माणसाने सुरुवातीला आपल्या मनातला हा न्यूनगंड काढायला सुरुवात केली, की मराठी माणूस सुद्धा ठरवलं तर मोठा उद्योजक होऊ शकतो. मराठी माणसाला जगातली कोणतीच गोष्ट अशक्य नाही. आता सर, असे एक मी काल एका पुस्तकात एक गोष्ट वाचली म्हणून ते सहज सांगतो. एक मोठा हिमालयातला मोठा डोंगर ब्रह्मदेवाकडे जातो आणि म्हणतो, साहेब सध्या, म्हणलं की देवा मी सध्या काळजीत आहे. ब्रह्मदेव म्हटलं, अरे तू हिमालयातला मोठा डोंगर आहे, तुला काय काळजी आहे? तो म्हटला, कुणीतरी एक माणूस, एक प्राणी रोज हातामध्ये पहार घेऊन येतो आणि माझ्यावर घाव घालतोय. तर ब्रह्मदेव म्हटला, अरे काय फरक पडणार, तू मोठा डोंगर आहेस. तर ब्रह्मदेवाने विचारलं, तो प्राणी कोण आहे? तर तो म्हणतो, तो माणूस दिसतोय, माणूस. मग ब्रह्मदेव म्हणतो, ठीक आहे, आता तुझं आयुष्य संपेल. कारण माणसाने जर ठरवलं तर तो काही करू शकतो. आणि बरोबर. सर, ही गोष्ट मला मराठी माणसाबद्दल सत्य वाटते, की मराठी माणसामध्ये एवढी ताकद आहे. आपण जर सगळा इतिहास जर पाहिला, तर मराठी माणसाने सगळं शून्यातनं उभं केलंय. अगदी प्रतिकूल परिस्थितीमधून फक्त त्याची इच्छाशक्ती त्याने ठरवलं पाहिजे. मराठी उद्योजकता किंवा उद्योजकीय मानसिकता, तर यातून कुठेतरी बाहेर पडायला पाहिजे, की उद्योजकच होणं असं नाही. आता या पुस्तकाची सर माझी लेखनामागची भूमिका सुद्धा तीच होती, की सगळेच काही उद्योजक होणार नाहीत. पण मनामध्ये हा जो काही संस्कार बसलेला आहे, की मराठी माणूस काही करू शकत नाही, मराठी वेगळे तरुणांनी. सर, फक्त मला एक तुम्हाला विचारायचं, की तुम्ही हा डिसिजन कधी घेतला, की उद्योजकांवर पुस्तकं लिहायची? कारण तुम्ही एक तर पहिल्यांदा शिक्षक आहात, एक तर इंग्रजीमध्ये तुम्ही एम-ए केलंय. मराठी भाषेवर तुमचं चांगलं प्रभुत्व आहे. पण मग उद्योजकांवर पुस्तक लिहिण्याचं का विचारात आलं आणि पहिलं पुस्तक तुम्ही कधी लिहिलं? आणि शेवटचं तुमचं कधी आणि आता नवीन कोणतं कधी येणार आहे? तर मी सुरुवातीला गाडगे बाबा, साने गुरुजी, अण्णाभाऊ साठे अशी अनेक पुस्तकं लिहिली. मी हं, म्हटलं तुम्हाला, की 9वी-10वीला व्यवसाय मार्गदर्शन विषय शिकवत असताना हं. मुलांना प्रश्न विचारण्यातून मला एक उत्सुकता निर्माण झाली, की मराठी उद्योजक का नाहीत? आणि हं. सर, मराठी उद्योजकांवर पुस्तकं सुद्धा खूप कमी होती. मग मी सुरुवातीला बीजी शिर्के साहेबांकडे भेटलो, की सिपोरेक्सचे जे त्यांनी भारतामध्ये सिपोरेक्स सुरुवातीला आणलं. तर त्यांनी सुद्धा मला सांगितले, की असं केलं पाहिजे. असे अनेक मराठी उद्योजक आहेत, की ज्यांनी शून्यातनं व्यवसाय मोठा केलाय, पण ती लोक प्रसिद्धीचा पुढे यायला घाबरतायत.
काही सर उद्योजकांच्या मनामध्ये अशी भीती होती की आम्ही शून्यातनं व्यवसाय मोठा केलाय, आता आम्हाला तुम्ही जर प्रसिद्धी दिली, आम्ही लोकांपुढे आलो तर आम्हाला उन्हाकरत त्रास होईल. मी त्याला म्हणालो की सर असं नाहीये, तुमच्या ह्या सगळ्या कष्टाचा प्रवासातून नव्या पिढीला आपल्याला प्रेरणा द्यायची आणि तुमच्या या कष्टातून जर नव्या पिढीला काही प्रेरणा मिळणार असेल तर काय वाईट आहे. तर सर अशी सुद्धा भीती मनामध्ये होती. आणि मग त्यातून सर मी अगदी 2010 मध्ये हे उद्योजकाचं पुस्तक लिहायला सुरुवात केली. पहिलं प्रेरणा स्रोत मराठी उद्योजक भाग 1 पहिला पुस्तक भाग, त्यामध्ये 8 लोकांचा मी समावेश केला. त्यामध्ये युनिव्हर्सल कंपनीचे रोहिदास मोरे असतील, रामदासजी माने असतील, किंवा तुम्ही राजेश सोलंकी साहेब, तुमच्यावर सुद्धा मी त्या पुस्तकात लिहिलेलं आहे. सर हेतू मी सुरुवातीला जेव्हा निवड करतो, माझ्यावर सुद्धा तुम्ही मगाशी म्हणाले की कमर्शियालिटी जी असते, तर खूप लोकांनी प्रश्न विचारला की सर तुम्ही नोकरी का सोडत नाही, त्या उद्योजकांकडनं तुम्हाला खूप पैसे मिळत असतील. तर मी त्याला म्हणालो की हे पैशासाठी हा व्यवसाय नाहीये, एक नव्या पिढीला या उद्योजकांचा आदर्श प्रेरणा म्हणून ठेवली पाहिजे, की ठेवला गेला पाहिजे. त्यासाठी सर या पुस्तकाला सुरुवात केली. 2010 मध्ये पहिला खंड लिहिला. 2014, 2016, 2017 आणि मागच्याच वर्षी 4थ्या खंडाचं प्रकाशन सुद्धा झालं. त्यामध्ये बीव्हीजीचे हनुमंतराव गायकवाड सुद्धा आहेत. आता सर्व्हिस सेक्टरमध्ये खूप त्यांनी मोठं काम केलंय. असा सर 10 वर्षाचा सगळा प्रवास आहे. त्या 10 वर्षामध्ये या 35 उद्योजकांच्या मुलाखती झाल्या. सर मी शेकडो व्याख्यानं महाराष्ट्रात दिली. मी पुणे विद्यापीठाचा बहिष्कार विभागाचा या विषयाचा वक्ता पण आहे. तिथं सुद्धा विद्यार्थ्यांना सर खूप अपील होतंय. विद्यार्थी प्रश्न विचारतात, सर हे घडू शकतं. एखादा खेड्यातला आता रामदास माने थर्माकॉलचं सर त्यांचं किती मोठं काम आहे. सातारा जिल्ह्यातलं लोधवडे हे छोटंसं गाव, अतिशय कष्टातून पुण्यात जेव्हा ते आले तेव्हा सर 1 वर्ष पाण्याच्या टाकीखाली ते झोपले. तिथंच त्यांनी त्यांचा संसार उभा केला. पण आज तो माणूस थर्माकॉलचा जगातला मोठा उद्योजक होऊ शकतो. किंवा हनुमंतराव गायकवाडांचं आपण बीव्हीजीचं उदाहरण जर घेतलं तर सर सर्व्हिस सेक्टरमध्ये सुद्धा एवढा मोठा व्यवसाय उभा राहू शकतो. आज त्यांच्याकडे 80 ते 85 हजार कामगार आहेत. तर हा सगळा प्रवास हा नव्या पिढी पुढे या पुस्तकाच्या माध्यमातून जावा, ही माझी ही लेखनामागची मुख्य भूमिका. बरोबर. तर तुम्ही ऍज अ शिक्षक म्हणून शिक्षकाचा काय रोल राहू शकतो मुलांना संस्कार घडवण्यामध्ये, आणि आई वडिलांचा काय रोल असावा की उद्योजकीय संस्कार घडावेत? एक तर बोलून आणि तुमच्या ऍक्शन मध्ये दिसायला पाहिजे, कारण की आपण म्हणतो ना ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन व्हॉइस. ऍक्शन जे तुमची ऍक्शन आहे त्याच्यावरनं तुम्ही आपण संस्कार देतो मुलांना. आता बऱ्याच वेळा तुम्ही आपण ऑफलाईन बोलताना तुम्ही म्हणालात की बऱ्याच वेळा इंजिनियर होतात आणि हे आपण स्वतः बघतो पण, परंतु त्यांना इंजिनिअरिंगचा काहीच गंध नसतो. किंवा बऱ्याच वेळेला आपण हल्ली बऱ्याच वेळा असं झालंय की शिक्षण झालेलं आहे, सर्टिफिकेट आहे त्याच्याकडे, पण तो स्किल नाही त्याच्याकडे प्रॉपर, म्हणजे नुसतं डिग्री आहे परंतु स्किल नाहीये. तर हे असं होण्याचं कारण काय? आणि मग शिक्षक कुठेतरी कमी पडतायत का? काहीतरी कुठेतरी प्रॉब्लेम झालाय? कारण पूर्वी जसं आता आम्ही शिकलो किंवा तुम्ही शिकला असाल तर त्यावेळेला अशी परिस्थिती नव्हती. म्हणजे बऱ्यापैकी संस्कार सुद्धा होते आणि शिक्षण सुद्धा जे काय आहे ते तरी प्रॉपर होतं. आता बऱ्याच वेळेला ग्रॅज्युएट झालेल्या माणसाला सुद्धा एखादं स्पेलिंग विचारावं किंवा अधिक वजाबाकी विचारावी तो कन्फ्युज होतो किंवा त्याला माहिती नसतं. तर असं प्रसंग काय येतोय? मग शिक्षक कुठेतरी तिथेच कुठेतरी प्रॉब्लेम झालाय का? शिक्षण व्यवस्थेमध्ये प्रॉब्लेम झालेला आहे असं तुम्हाला वाटतं? खूप सुंदर प्रश्न विचारला तुम्ही. तर शिक्षक आणि पालक हे 2 घटक समाज घडवण्यासाठी खूप महत्वाचे असतात. तर आता काय होतं, शिक्षकांची जबाबदारी ते पाठ्यपुस्तकामध्ये इतके अडकलेले असतात की ते पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जायला तयार नाहीत. आणि आपल्याकडे सर काय झालं की स्किल बेस्ड शिक्षण थोडं कमी आहे, थेरॉटिकलच असतंय. तर मगाशी ते तुम्हाला म्हणालो, एखादा बीई मेकॅनिकल झालेल्याला एखादी बंद स्कूटर चालू करता येईल काही सांगता येत नाही. हा बोला. एखादा बीई इलेक्ट्रिकल इंजिनियर असेल पण त्याला लाईटची सगळी व्यवस्था घरचीच करता येईल ते सांगता येत नाही. आपल्याकडे सर थेरॉटिकल शिक्षणावर जास्त भर दिला जातो, प्रॅक्टिकल शिक्षण खूप कमी आहे. मला शिक्षक म्हणून असं वाटतं की सर प्रॅक्टिकल शिक्षणावर भर दिलं पाहिजे. एखाद्याला वाटते शेतकरी व्हावं, त्याला शाळेत त्याला शेतीचं कामं शिकवली गेली पाहिजेत. तर 10वी 12वी पर्यंत आपल्याकडे विद्यार्थ्याला तर हे स्किल सगळे इतके त्याच्याकडे आले पाहिजेत की 10वी 12वीच्या विद्यार्थ्याला स्वतःची 2 व्हीलर असेल गाडी त्याला स्वतः दुरुस्त करता आली पाहिजे. घरातलं इलेक्ट्रिकल काही प्रॉब्लेम असेल त्याला फेस करता आला पाहिजे. तर प्रॅक्टिकल शिक्षण दिलं पाहिजे. तुम्ही जे मगाशी विचारलं की पालक आणि शिक्षक, सर या 2 घटकांचा खूप मोठा इम्पॅक्ट विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर किंवा विद्यार्थी जेव्हा करिअर निवडतात. आता आपल्याकडे सुद्धा सर करिअर निवडण्याच्या वाटा इतक्या संकुचित आहेत
की डॉक्टर इंजिनियर होण्याचा पलीकडे पालक काही विचार करत नाही. पण काही सर सुज्ञ पालक मी असे पाहिलेत की ते मुलाला चॉईस सांगतात की यू कॅन डू, तुला काय जमू शकतो, तू काय करू शकतो. मी सुद्धा सर माझ्या एका व्याख्यानात नेहमी सांगतो की पालकांनी विद्यार्थ्यांना त्यांचं करिअर निवडू द्या. आपण एखादा जर शर्ट घ्यायला बाजारात गेलो तर आपण 10 शर्ट बघतो, 10 दुकानं फिरतो, पण करिअर निवडताना आपण 5 मिनिटात निवडतो की नाही याला इंजिनियर व्हायचंय, पण त्यात त्याला इंटरेस्ट आहे का. तसं शिक्षक आणि पालकांचा खूप महत्वाचा घटक असतो. शिक्षकांनी जर विद्यार्थ्यांना सांगितलं, कारण विद्यार्थ्यांचा 100% विश्वास शिक्षकांवर असतो. शिक्षकांनी कन्व्हिन्स करण्याची गरज आहे की उद्योगात सुद्धा अनेक अपॉर्च्युनिटीज आहेत, त्याचा शोध घेतला पाहिजे आणि ठरवलं तर विद्यार्थी छोटा मोठा व्यवसायातून मोठे होऊ शकतात. पण आता सर तरुण मंडळीचं डोक्यात असं एक फॅड आहे की व्यवसाय सुरू केला की लगेच 6 महिन्यामध्ये मर्सिडीज आली पाहिजे, एक 2-4 कोटीचं ऑफिस झालं पाहिजे. मी या सगळ्या उद्योजकांचं सर पाहिलं. मी नेहमी सांगतो की एका रात्रीतून, दिवसातून, वर्षातून उद्योजक घडणार नाही, त्याला काही वर्ष संयम ठेवावा लागेल. पण आता ही तरुण मंडळीचं असं आहे की झटपट सगळं झालं पाहिजे. सर झटपट होत नाही, हे सुद्धा या सगळं घेतलं पाहिजे. आणि शिक्षकांनी जर विद्यार्थ्यांवर संस्कार केलेत की आपण व्यवसाय करू शकतो. आता सर सरकारी नोकऱ्यांची इतकी परिस्थिती वाईट आहे, पण ठरवलं तर प्रत्येक मराठी मुलाने छोटा मोठा व्यवसाय जर केला सर, तर तो स्वतःचा आणि 10 लोकांचं सुद्धा पोट भरू शकतो. फक्त कामामध्ये कोणत्या प्रकारची लाज बाळगता कामा नाही. कामामध्ये कोणतंही काम छोटं मोठं नसतं सर. हे सगळे उद्योजक मी जेव्हा पाहिले, तर सर आता आमचे भोसरीचे आबासाहेब ताकवणे उद्योजक आहेत, सिद्धेश्वर त्यांचा उद्योग समूह आहे. सर 10वी शिकलेला माणूस आहे, पण आज जगातल्या बुलेट ट्रेनसाठी ते पार्ट्स तयार करतात. ते म्हणाले सर मी दिवसातून मला 2 तास कारखान्यात काम केल्याशिवाय मला जमत नाही. माझ्यासोबत कामगारांसोबत मी 2 तास कारखान्यात हात काळे करतो, तेव्हा मला कुठे समाधान मिळतं. सर कसं आहे पिंगळे सर, उद्योजक होणं आणि एज्युकेशन ह्या 2 डिफरंट गोष्टी आहेत. मग त्यासाठी खूप एज्युकेशन खूप जास्तच असायला पाहिजे असं काहीच एक संबंध नाही. शिक्षण तुम्हाला बेसिकली मॅच्युरिटी देते, तुम्हाला समज देते, तुमची एक लेवल समजची वाढवते. पण उद्योजकता आणि शिक्षण हे डिफरंट गोष्टी आहेत. म्हणजे जरुरी नाही की तो खूप शिकलाय म्हणून तो उद्योग करेल. शिक्षण हे वेगळं राहिलं आणि उद्योजकता ही वेगळी राहिली. आणि जेव्हा मग तुम्हाला सध्याच्या अभ्यासक्रमामध्ये उद्योजकीय मानसिकता घडते असं वाटतं का, की सध्याचा जो अभ्यासक्रम आहे किंवा आता अभ्यासक्रम मला वाटतं चेंज पण होणार आहे, तर त्याच्याप्रमाणे नवीन असं काही केलं गेलेलं आहे का की जेणेकरून उद्योजकीय मानसिकता घडवण्याकडे किंवा त्याचा कल असेल किंवा इव्हन शिक्षकांना ट्रेनिंग तशा प्रकारे दिलं गेलं तर ते लोक सुद्धा तसं करू शकतील. आणि कसं असतं, जसं शिक्षकच तुम्ही म्हणाले खूप प्रॉब्लेम आहे, इव्हन शिक्षक एवढे झालेले आहेत म्हणजे डीएड बीएड जे काय असतील ते, आणि त्यांना जॉब मिळत नाही, मग ते सुद्धा गैरमार्गाने जॉब मिळवतात. मग गैरमार्गाने जॉब मिळवून झालेला शिक्षक तो कसा काय चांगलं संस्कार देणार मुलांना? तो प्रॉब्लेम म्हणजे आपल्या समाजाचा प्रॉब्लेम आहे सगळीकडे ओव्हरऑल. तर हा हा पण एक जिम्मेदार आहे का, म्हणजे याचं पण एक कारण आहे का, की सध्याचा जो समाज आहे, की सध्याचा जी शिक्षण व्यवस्था जी झालेली आहे, म्हणजे मला आठवतं की ज्या वेळेला आम्ही शाळेत शिकत होतो तेव्हा शिक्षकांना खूप तुटपुंज पगार होता, खूप कमी पगार होता. शिक्षक पेशाला जायला तयार नसायचे लोक, ज्यांना खूपच आवड आहे शिक्षक बनायची तेच जात होते. आणि त्याच्यामुळे मला जाणवतं की त्यावेळेला आमचे शिक्षक मला अजूनही आठवतात, खूप पूर्ण तळमळीने पूर्ण ताकद लावून शिकत होते आम्हाला, आणि आम्ही त्याच्याने घडत गेलो. परंतु नंतर शासनाला असं वाटलं, असं माझा अंदाज, की शिक्षकांचा पगार कमी असल्यामुळे शिक्षण आपलं जर आपल्या शैक्षणिक क्वालिटी वाढवायची असेल, आणि मी तेव्हा लेख पण वाचायचो की त्यावेळेला बऱ्याच वेळा पेपरमध्ये यायचं की शिक्षकांचा पगार खूप वाढला पाहिजे जेणेकरून चांगल्या क्वालिटीचे शिक्षक यायला पाहिजे. शिक्षकांचा पगार वाढला आणि त्याच्यानंतर मग ते सगळेच लोक पूर्ण ताकदीने डीएड बीएड कडे गेले खूप मोठ्या प्रमाणावर. जसं आपल्याकडे जो आपण बघतो सॉफ्टवेअरला स्कोप दिसला की सगळे सॉफ्टवेअर, कॉमर्सला दिसला की सगळे कॉमर्स, तसं मग एक काळ असा आला की सगळे बीएड आणि डीएड करायला लागले, सगळे सगळे शिक्षक. आणि मग तिथे एक ती चढाओढ झाली आणि मग तीच आपण सगळीकडे जेव्हा व्यवसायाचं स्वरूप येतं एखाद्या गोष्टीला आणि तो मग प्रोफेशन राहत नाही, जसं आपण आता सध्या डॉक्टरीचं पण बघतोय. डॉक्टरला जेव्हा जो कॉर्पोरेट जो कन्सेप्ट आला त्याच्यामुळे आपण म्हणतो की हे लोक एवढे पैसे घेतात, एवढं बिल घेतात. तिथे कुठेतरी आपलं योजना आपली रॉंग आहे. आपण त्याला कॉर्पोरेट कल्चरच्या गोष्टीला द्यायला नाही पाहिजे. जिथे जिथे व्यवसाय व्हायला नाही पाहिजे तिथे नाही व्हायला पाहिजे. जिथे मेडिकल प्रोफेशन असेल,
वकिली प्रोफेशन असेल, जसं जजचं प्रोफेशन असेल, शैक्षणिक क्षेत्र जिथे असेल, इथे व्यवसाय असायला पाहिजे. व्यावसायिक मानसिकता असायला हरकत नाही, पण व्यवसाय असायला नको. ह्या गोष्टींचा व्यवसाय जिथे होतो, मग तिथे तुम्हाला हे सगळे साइड इफेक्ट तुम्हाला दिसणार. मग हे साइड इफेक्ट्समुळे कदाचित आजची शिक्षण व्यवस्था एवढे जास्त पगार झाल्यानंतर सुद्धा शिक्षण व्यवस्था खालावली. याच्या मागचं तुमचं काय मत आहे? तुम्हाला असं वाटतं याचं हे कारण असावं एक? तर आता मगाशी विषय घेतला की शिक्षकांना पगार मध्यंतरी वाढलेत. हम्म. तर मी असं म्हणतो की शिक्षक हा व्यवसाय नाहीये, ते एक व्रत असतं. मगाशी असायला पाहिजे म्हणजे. डॉक्टर की सर हा व्यवसाय होऊ शकत नाही. हम्म. आपल्याकडे नको त्या गोष्टीला सुद्धा व्यावसायिक जे करण दिलं की व्यावसायिकीकरण झालं, त्याच्यामुळे सर त्यातली गुणवत्ता गेली. म्हणजे वैद्यकीय सेवा भाव त्यामध्ये जो होता तो सर कुठेतरी कमी झाला. गुणवत्ता आहे, परंतु ते सेवाभाव कमी झाला. त्याची जी बघण्याची जी व्यवसाय. मला असं वाटतं की शिक्षण क्षेत्र हे सर सेवेचे क्षेत्र आहे. शिक्षकांना किती पगार मिळतो, काय मिळतो याच्यापेक्षा ज्यांना या क्षेत्राची आवड आहे, ज्यांना काहीतरी पिढ्या घडवायच्या आहेत, ज्यांना समाज घडवायचा आहे, त्याच लोकांनी सर या क्षेत्रात यावं असं मला वाटतं. ती मगाशी जे म्हणाले सर, मधल्या काळामध्ये या 15 वर्षापूर्वी इतके डीएड बीएड कॉलेज महाराष्ट्रात सुरू झाले आणि आज सर हजारो लाखो तरुण शिक्षक डीएड बीएड करून घरी बसले. तर शिक्षण क्षेत्रामध्ये आता सर असं एक थोडं वातावरण असं झालंय की सकाळी शाळेत गेलेला शिक्षक संध्याकाळी घरी येईपर्यंत शिक्षक राहील का याचा सुद्धा सर भरोसा राहिलेला नाही. कारण सरप्लस मराठी शाळेमध्ये विद्यार्थी संख्या कमी होते, इंग्रजी माध्यमाचं इतकं फॅड वाढलं की प्रत्येकाला असं वाटतं की इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पोरगा शिकला, मुलगी शिकली म्हणजे त्याचं भविष्य उज्ज्वलच होतं. तर असं मी मान्य करणार नाही. आपण जर महाराष्ट्रातली सगळी मोठी माणसं पाहिली किंवा तुम्ही सर उदाहरण घ्या की मी माझं घेते की आपण सगळी खेड्यात ग्रामीण भागामध्ये झेडपीच्या शाळेमध्ये शिकलेली सगळी विद्यार्थी आहोत. उलट मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये सर जे संस्कार मिळतात किंवा जे वातावरण असतं ते सर कदाचित इंग्रजी माध्यम शाळेमध्ये असेल का असं मला एक विश्वास कमी वाटतो. हा जो सर भेदभाव जो निर्माण झाला, मराठी सर्व शाळा ओस पडायला लागल्या, शिक्षक सरप्लस झाले आणि याच्यामुळे म्हटलं तुम्हाला की शिक्षक सकाळी शाळेत गेला संध्याकाळी तो शिक्षक राहील का याचीच त्याला खात्री उरली नाही. आणि मगाशी तुम्ही जे म्हणाले की शिक्षकाची मानसिकता याच्यावर सुद्धा मुलांची सर मानसिकता अवलंबून असते. खरे मी कालही माझ्या भाषणात म्हणाले की शिक्षकाला एक चरित्र आणि चारित्र्य असलं पाहिजे. हा व्यवसाय नाही किंवा 7वा वेतन आयोगाचे आकडे मोजत बसणारा शिक्षक नको. विद्यार्थ्यांचं भविष्याचे फुलोरे फुलवणारा किंवा भविष्य घडवणारा शिक्षक असला पाहिजे. तो किती पगार कमवतो त्यापेक्षा त्याचा इम्पॅक्ट किती शिक्षक विद्यार्थ्यांवर होतो. मी कालही म्हणालो की शिक्षक हा उत्तम वाचक आणि लेखक सुद्धा असला पाहिजे. शिक्षकच जर वाचत नसेल तर मुलांना काय ते सांगणार. शिक्षकाला जर बीजी शिर्के कोण आहेत, उद्योजक कोणी माहिती नसेल तर विद्यार्थ्यांना ते काय सांगणार. सर त्याच्यावर मला आठवतं तुम्ही जे पुस्तकं लिहिली आहेत 4 त्यांचे सगळे पुस्तकांच्या खंडाची किंमत किती आहे? म्हणजे एका वाचकाला त्याची किंमतची माहिती पण करून घ्यायची होती म्हणून. आता बघा हा 4 पुस्तकांचा सेट आहे, माझा खंड आहे. हा काहीतरी 650 रुपयाचा एक असतो. मी तो 475 रुपयाला उपलब्ध करून देतो. ओके. तो कुठे मिळतो? कुठे म्हणजे अगदी पुण्यात वगैरे काही ठिकाणी पुस्तक किंवा मी ऑनलाईन अवेलेबल आहे का असं? ऑनलाईन नाही, अमेझॉन वगैरे काही मधल्या काळात होती पुस्तक, आता आहेत ते माहिती नाही. ओके. म्हणजे 475 रुपयाच्या याच्यामध्ये अवेलेबल आहे तो. 650चं काहीतरी डिस्काउंट आहे. सर ते मगाशी विषय की शिक्षकाची मानसिकता सर खूप महत्वाची असते. आता तुम्ही मगाशी म्हणाले, आता सर विना अनुदानित ज्या शाळा मधल्या काळात सुरू झाल्या, एखादा शिक्षक जर 10 वर्ष 500 रुपये पगारावर जर शिक्षकी पेशा करत असेल तर 500 रुपये कमवणारा शिक्षक विद्यार्थ्यांना उद्योजकता काय शिकवेल? बरोबर. त्याच्याच व्यवसायातून त्याचं पोट भरत नसेल तर सर मग हे सुद्धा याच्यामुळे सुद्धा खूप कोलॅप्स सगळं झालं. मला असं वाटतं सर की शिक्षण खात्याकडे शासनाने खूप चांगलं लक्ष द्यायला पाहिजे. तर समाज आणि राष्ट्र घडवण्याचं काम शिक्षण खातं करतं. ही लोक जर असंतुष्ट राहिली, हीच जर कुठेतरी डिस्टर्ब राहिली तर पिढ्या घडू शकणार नाहीत. म्हणून शिक्षकाची मानसिकता खूप चांगली असणं, निरोगी असणं हे देशाचं आणि समाजाच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मला कसं वाटतं पिंगळे सर, जसं रेल्वेला कसं आहे गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये ठेवलंय, तसं शिक्षण खातं सुद्धा गव्हर्नमेंटच्या अंडरमध्येच राहायला पाहिजे होतं. कारण की जर तुम्ही त्याला व्यावसायिक स्वरूप दिलं, अशा टाईपच्या क्षेत्रांना जर तुम्ही व्यावसायिक स्वरूप दिलं किंवा मेडिकल क्षेत्र आहे, तुम्ही रिफायनरी आहेत, बाकीचे उद्योग आहेत, यांना तुम्ही म्हटलं प्रायव्हेटाईज केलं असतं विशेष फरक पडणार नाही समाजाला. इव्हन
रेल्वेला सुद्धा त्याच्याने एवढा समाजाला फरक पडत नाही. परंतु शिक्षण क्षेत्र झालं, मेडिकल क्षेत्र झालं, ह्या एकदम आरोग्याशी निगडीत आहेत. लोकांच्या नेक्स्ट पिढीशी निगडीत आहे शिक्षण व्यवस्था. ह्या गोष्टी ह्या 100% गव्हर्नमेंटच्या कंट्रोलमध्ये राहायला पाहिजे होत्या, असं माझं स्वतःचं मत. आणि बरोबर. प्रायव्हेटायझेशन जरी झालं असतं, म्हणजे प्रायव्हेट कॉलेज, पण त्याच्यापेक्षा गव्हर्नमेंटचे कॉलेज किंवा त्यांची व्यवस्था बेटर असायला पाहिजे होती. जसं आपण युरोपियन देश किंवा त्याच्यात बघतो, तर गव्हर्नमेंटचे स्कूल हे जास्त बेटर आहेत. जिथे ज्यांना मिळत नाही गव्हर्नमेंटचे, ते प्रायव्हेटमध्ये जात आहेत. आपल्याकडे उलटं होतं, ज्यांना प्रायव्हेटमध्ये मिळत नाही ते गव्हर्नमेंटमध्ये देत आहेत. म्हणजे कुठेतरी जेव्हा आपण एखादी गोष्ट अर्धवट करतो ना, मग ते अर्धवट केलेले पैसे सुद्धा वेस्ट होतात. आपण शिक्षण क्षेत्रावर पैसा खर्च कमी करतोय असातला भाग नाहीये. भरपूर मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे शाळा आहेत, एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिक्षक आहेत, एवढ्या मोठ्या सॅलरी त्यांना दिली जाते. कारण सॅलरी हा खूप मोठा भाग आहे. जे प्रायव्हेट संस्था त्या ज्या सॅलरी देत नाही, त्या गव्हर्नमेंट शाळांमध्ये सॅलरी मिळते. परंतु कुठेतरी हा प्रकार एक तो कमी होतो, की त्यांचं कॉन्सन्ट्रेशन त्या ठिकाणी दिलं जात नाहीये आणि त्याच्यामुळे प्रॉपर संस्कार होत नाही. तुम्ही जो प्रायव्हेट याच्यामधला पॉइंट बरोबर म्हणाल, की शिक्षकांना जर पूर्ण पगार मिळत नसेल, काय नसेल, तेच जर संतुष्ट नसतील, तर कशाप्रकारे होणार? तो एक पॉइंट प्रश्नच नाही असेल. परंतु एकतर त्यांना ट्रेनिंग देताना सुद्धा, त्यांच्या ट्रेनिंगमध्ये सुद्धा त्यांना शिक्षकांबद्दल मुलांना घडवण्याची त्यांची जबाबदारी कशी आहे? आणि बऱ्याच वेळा मग ते क्लासेस संदर्भात असतील किंवा कशाप्रकारे असेल, बऱ्याच वेळा शिक्षणाचा व्यवसाय केला जातो. मग तो रोखला गेला पाहिजे. तो रोखला तर पुढच्या पिढीला आपल्याला प्रॉपर उद्योजकतेची समज देता येईल. आणि उद्योजकता काय आहे? आणि हे आई-वडिलांचा रोल त्याच्यामध्ये काय असेल ह्या संस्कारामध्ये तुमचं काय मत आहे? एक शिक्षकांचं झालं आपण त्याच्यावर बोललो पण. घरच्या पालकांचा रोल कसा असला पाहिजे? तुमचं मत काय आहे त्याच्याबद्दल? आणि तुमचा अनुभव काय एवढ्या लोकांशी बोलल्यानंतर त्यांच्या पालकांनी त्यांना कसा दिलेला आहे? तर पालकांचा रोल खूप महत्वाचा असतो. हं. आपल्याकडे अगदी मराठी संस्कृतीमध्ये तरी आपल्याकडे मुलं आपलं करिअर ठरवताना आई वडिलांशी पालकांशी बोलतात आणि ते योग्यच आहे. इथे सर पालकांनी सुद्धा स्वतःचे मनातले काही अतृप्त किंवा सुप्त ज्या भावना असतात, तर बऱ्याचदा वडिलांना स्वतःला डॉक्टर व्हायचं असतं, झालेले नसतात, तर ते म्हणतात माझं स्वप्न मुलाने पूर्ण करावं. तर आता मध्यंतरी आमचा एक मित्र आहेत वारजेत, आम्ही राहतो इथं, हं, हं. तर त्यांनी मला घरी बोलवलं. म्हणजे किस्सा कसा असतो बघा. तो माणूस फक्त 7वी शिकलेला व्यक्ती आहे, मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे, मोठी कोट्य रुपयाची प्रॉपर्टी त्यांची आहे. त्यांचं आता मुलाचं लग्न करायचंय. ते म्हणाले सर आता मुलाला काय व्यवसाय केला पाहिजे, तुम्ही काहीतरी सजेस्ट करा. तर मी त्याला म्हटलं तुमचा जो व्यवसाय त्याच त्याला कंटिन्यू करू द्या. तर मुलाचं असं म्हणणं पडलं की वडिलांचा व्यवसाय मी करणार नाही. आणि तो म्हणताय की आमच्या समाजामध्ये त्याचं लग्न करायचंय, तर लग्न करताना मुलगा ऑफिसला जातो काय काय करतो, या गोष्टी पाहिल्या जातात. वडिलांची प्रॉपर्टी पाहत नाही. त्याचं लग्न करायचं मी याला सांगितलं तुला मी 4-5 कोटीचं ऑफिस काढून देतो, तू फक्त रोज सकाळी टिफिन घेऊन ऑफिसला जात जा, काहीतरी करतोय सांगता येईल. पण सर मुलाचं असं म्हणणं आहे की वडिलांनी एवढं कमवून ठेवलंय, मी कशाला 8 तास ऑफिसला जायचं, काम करायचं. तर सर तिथं मला त्यांची मिसेस असं म्हणाली की सर आमच्या मिस्टरांनी 40 वर्ष फक्त व्यवसायच केला. मुलं काय शिकतात, त्या मुलांना काय हवंय, त्यांनी फक्त आर्थिक सुविधा उपलब्ध करून दिल्या, पण कधी मुलाशी संवाद केला नाही. आणि आता ते मुलाशी संवाद करतायत की तू माझा व्यवसाय कर. मुलाला काय आवडतं काय आवडत नाही याचा विचार ते करत नाही. तर सर हा कुठेतरी संवादाचा जो धागा आहे हा कुठेतरी तुटला तर मग हे प्रॉब्लेम निर्माण होतात. पालकांची सर भूमिका खूप महत्वाची असते. मी त्यांनाही ते सांगितलं की मुलाला जे करायचं असेल ते करू द्या. तुमचाच व्यवसाय त्याने पुढे केला पाहिजे असं नाही. तो स्वतःचा व्यवसाय सुद्धा तुमच्यापेक्षा मोठा करू शकतो. आणि तसं तर त्यांनी केलं. त्याला वेगळा त्याचा व्यवसाय हॉटेलिंगचा करायचं होतं. त्याचा हॉटेल छान चालू आहे. पालकांचा सर रोल खूप महत्वाचा असतो. आता पिंगळे सर बघा, बऱ्याच जण माझ्याशी बोलताना सुद्धा बोलतात किंवा माझे बऱ्याच लोकांशी चर्चा होते किंवा मार्गदर्शनासाठी माझ्याकडे येतात काही वेळा लोक. पण मी तुमचं एक मत विचारतोय. लोकांचं असं म्हणणं असतं की आमच्याकडे पैसे नाहीयेत, आमच्या आईवडिलांकडे पैसे नाहीयेत, मला तो उद्योग करायचा आहे, तर मग माझ्याकडे भांडवलच नाही, उद्योग कसा करू? किंवा मग मला तर खूप इच्छा आहे परंतु मी तरी करू शकत नाही. तर तुमचं त्याच्याबद्दलचं काय मत आहे? तर खूप छान प्रश्न आहे की आपल्याकडे मानसिकता अशी की भांडवल असेल तरच माणूस व्यवसाय करू शकतो. पण सर सर्व 35 उद्योजकांचे मी जे अनुभव सांगतो, सर या कोणत्याच उद्योजकाकडे स्वतःचं भांडवल नव्हतं. या सर्वांनी कुठेतरी कोणी बी केलं, कोणी डिप्लोमा केला, काही केलं, काही वर्ष सर नोकरी केली, नोकरीतून थोडं भांडवल त्यांनी उभं केलं. फक्त मनामध्ये इच्छाशक्ती होती, काहीतरी महत्वाकांक्षा होती, काहीतरी वेगळं करण्याची तयारी होती. आता शिर्के साहेब सर 1944 मध्ये त्या काळातले बी सिव्हिल,
त्यांना त्या काळामध्ये मोठ्या पदाची नोकरी मिळाली असती, कदाचित कलेक्टर त्या काळात झाले असते, पण त्यांनी सांगितलं की नाही, नोकरी करायची नाही, मला व्यवसाय करायचा. स्वतः ते सायकलीवर पुण्यात काम शोधत फिरायचे. म्हणून ते पुढे त्यांनी सिपोरेक्स मोठा व्यवसाय केला. तर सर मला अशा तरुणांना सांगायचे की फक्त भांडवलावरच व्यवसाय उभा राहतो असं नाही. तुमची जर मानसिकताच नसेल, कष्ट करण्याची तयारी नसेल, मी सर अशी सुद्धा माणसं पाहिलीत की ज्यांच्याकडे भांडवल मोठं आहे, व्यवसाय सुरू केला, पण 1-2 वर्षात तो व्यवसाय फार डबघाईला गेला. फक्त भांडवलावर नाही, त्याची मानसिकता नाही, काम करण्याची तयारी नाही, श्रम करण्याची तयारी नाही, सगळं एकदम पाहिजे. सुरुवातीलाच एसी गाडी, एसी ऑफिस कोणत्या उद्योजकाला मिळत नाही. त्या सगळ्या लोकांकडे सर सुरुवातीला इच्छाशक्ती होती, जिद्द होती. त्यांनी भांडवल थोडं उभं केलं आणि बँकेची सर मदत घेतली आणि सुरुवातीला त्यांनी व्यवसाय सुरू केला. आता DS कुलकर्णींवर सर आता मी ते पुस्तक लिहिलं, ते DS कुलकर्णी म्हणायचे की माझ्यावर 200 कोटी रुपये कर्ज आहे, मला कर्ज असण्याचा अभिमान आहे. लोक माझ्याकडे बघतात की जो माणूस 200 कोटी रुपये कर्ज घेऊन व्यवसाय करतो, तर त्याचा व्यवसाय किती मोठा असेल. म्हणजे उद्योजकाला आपल्यावर डोक्यावर कर्ज आहे याची भीती न वाटता तो एक अभिमान सुद्धा वाटला पाहिजे की हा 200 कोटी 100 कोटी रुपये जर कर्ज सांभाळू शकतो, म्हणजे यांचं विजन किती मोठं असलं पाहिजे. हे सुद्धा सर की कर्जाला घाबरता कामा नये. आणि मराठी माणूस तिथं थोडा मागे पुढे पाहतो की कर्ज घेऊ की नको. कसं असतं, बॅलन्स करता आला पाहिजे तुम्हाला. कर्ज घेतोय म्हटल्यावरती बँक पण तुम्हाला बघते, तुमची हो. पत बघते, त्याच्यानंतर तुम्हाला देतो. तुम्हाला बॅलन्स घेता आला पाहिजे. काही लोक कर्ज हे याचा पण, मी पण असे उद्योजक पण बघितले की त्यांनी प्रायव्हेटली लोन घेतलेले आहेत लोकांकडनं. कर्जाला घाबरायचं नाही, नंतर मग पूर्ण दिवाळखोर होऊन नाही पळून सर, गेलेले असे पण उद्योजक आहेत. स्वतःवर आत्मविश्वास पाहिजे ना. हा, कर्ज आत्मविश्वास घेताना नाही. स्वतःवर आत्मविश्वास पाहिजे. हा, मी हे परत देऊ शकतो. परत देऊ शकतो. आत्मविश्वास असतो त्यांना, परंतु त्यांच्याकडे त्यांचा प्लॅनिंग प्रॉपर नसतं. आत्मविश्वास असतो, नसतो नाही याच्यातला भाग नाही. ठीक आहे, परंतु बरोबर आहे. त्यांचे, म्हणजे तुम्हाला सांगतो, उद्योजकीय डोकं किंवा उद्योजकीय मानसिकता हे प्रत्येक व्यवसायामध्ये किंवा प्रत्येक कामामध्ये कशी लागू पडते. जसं तुम्ही जॉब करता, काम करायला जाता, कुठे जॉब करायला सुद्धा तुम्हाला उद्योजकीय मानसिकता लागतेच. तुम्ही सुरुवातीलाच म्हणणार की तुम्हाला डायरेक्टली केबिन मिळेल आणि तुम्हाला डायरेक्टली मोठ्या याच्यावर पोस्टवर जॉब मिळेल, नाही होत तसं. तुम्हाला सुरुवातीला छोट्या पोस्टवरतीच काम करावं लागतं. तुम्हाला सगळी कामं करायला लागतात. अ, अशी जर तुमची मानसिकता असेल, सगळं काम करायची तयारी, एखादा इंजिनियर झाला आणि तो म्हणेल की मी तर इंजिनियर, एवढा मी 5 वर्ष शिकलेलो आहे, एवढा ग्रॅज्युएट इंजिनियर झालेलो आहे, तर मी आता काम का करू? जोपर्यंत तुम्ही स्वतः हाताने काम नाही करणार, तोपर्यंत तुम्हाला टेक्निशियन काय काम करतं ते समजणार नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःच्या हाताने काम करणं 1 वर्ष, 2 वर्ष जरुरी आहे. तर तो माणूस चांगला इंजिनियर बनू शकतो. आणि मग तो जेव्हा चांगला इंजिनियर बनतो आणि जेव्हा तो नंतर मॅनेजरचं काम करायला लागतो, जेव्हा तो टेक्निशियनचं काम करायला लागतो, तेव्हा समज मग तो टेक्निशियनला कंट्रोल करू शकतो. आणि जेव्हा तो इंजिनियर असताना मॅनेजरचं काम करायला लागतो, तेव्हा मग तो थोड्या दिवसांनी मॅनेजर होतो. मॅनेजर असताना जनरल मॅनेजरचं करायला लागतो, तेव्हा तो जनरल मॅनेजर होतो. असं तो वाट बघत बसेल की बाबा मला एवढे वर्ष झाल्यानंतर मी ऑटोमॅटिकली, कारण की बरेच असे इंजिनियर्स आहेत की जे आयुष्यभर मॅनेजरच्या पोस्टच्या वरती जाऊ शकत नाहीत. म्हणजे रिटायर व्हायला येतात तरी पण त्यांना म्हणतात तुमचा अनुभव कुठेतरी कमी पडतोय, अजून आम्ही तुम्हाला नाही देऊ शकत जबाबदारी पुढच्या वरच्या पोस्टची. आणि तरुण असतात काही, म्हणजे 40 वर्षाच्या, 35-40 वर्षाच्या याच्यामध्ये व्हाईस प्रेसिडेंटच्या लेवलला पोहोचतात. ते का पोहोचतात? कारण की त्यांची मानसिकता तशा प्रकारे असते, काम करण्याची तयारी असते. ते कोणत्या पण याला नाही बोलत नाहीत. सगळं काम, स्वतःचं काम समजून कोणतेही काम करतात. तुम्ही शेती व्यवसाय घ्या. शेती व्यवसायामध्ये सुद्धा बॅलन्सची गरज असते. म्हणजे आता माझे स्वतःचे सासऱ्यांची माझं बोलणं व्हायचं जेव्हा ते आता वारले. परंतु त्यांची शेती कशी करतात, त्यांचं उत्पन्न कसं येतं, मी त्यांच्याशी डिटेलमध्ये जेव्हा चर्चा करायचो, तर ते सुद्धा बॅलन्स बघायचे. शेती करताना मी त्यांना म्हणायचो, म्हणजे हे 3-4 पिकं तुम्ही का घेताय? ते म्हणाले, काही भरोसा नाही ना, एखाद्या कांद्याच्या पिकाचं ह्या वर्षी उत्पन्न जास्त येईल, त्याला भाव जास्त येईल, परंतु गॅरंटी नाही. त्यामुळे मी थोडासा ऊस घेतो, थोडेसे कांदे घेतो, थोडीशी ज्वारी घेतो, बाजरी घेतो. म्हणजे सगळ्या पिकांचं मिक्स करून, त्यामुळे माझं असं कधीच झालं नाही की मी नुकसानमध्ये गेलो. खूप प्रॉफिटमध्ये नाही झाला असेल माझा, परंतु मी नुकसानमध्ये कधीच गेलेलो नाही. कारण की तो बॅलन्स, जो माइंडसेट लागतो, तो त्यांच्याकडे होता. आणि त्याच्यामुळे असा माइंडसेट जो उद्योजकीय माइंडसेट मी त्याला म्हणतो. शेती करणं हा सुद्धा उद्योग आहे. आणि तिथे जर मी त्याला उद्योजकीय मानसिकतेने शेती जर प्रॉपर केली, तर मला नाही वाटत कोणत्या शेतकऱ्याचं सुद्धा नुकसान होईल. त्याने ही जर तयारी ठेवली, तर त्याच्याकडे जे काही थोडं भांडवल आहे, आता बऱ्याच वेळा मी असे पण एक्झाम्पल बघितले आहेत, की ज्यांनी शेती नाही केलेली, पण नंतर मग ते शेती करायची म्हणते, आमच्या घरी 40 एकर आहे, 50 एकर जमीन आहे आमची आणि आम्ही आता शेती करणार. मग ते त्यांचं कॅल्क्युलेशन बरोबर बघत नाहीत, की आपल्याकडे आता भांडवल, आमच्याकडे एक 10 लाखाचं भांडवल आहे, तर सगळी शेती करावी की नाही करावी? मग जर भांडवल, मग ते
असा प्लॅन नाही करत की रोग आला समजा पिकांवर तर आपल्याला फवारणीसाठी पैसे एक्स्ट्रा ठेवावे, 2-3 लाख आणखी एक्स्ट्रा असले पाहिजे. तर ते सगळे 10 लाख पूर्ण टाकून दिले आणि सगळी शेती एकाच वेळा केली आणि जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही सगळे नुकसान होईल. तर एक कॉमन सेन्स जो म्हणतो मी त्याला कॉमन सेन्स म्हणतो. त्याला उद्योजकीय मानसिकता पण म्हणू शकता. जर तो उद्योजकीय मानसिकता त्याची असेल तर तो काय विचार करेल की एक तर त्याला डिव्हाईड तर करेलच 4 पार्टमध्ये. जर त्याच्याकडे पैसे पूर्ण नसतील तर अर्धीच शेती करेल पहिल्या वर्षी. अर्धीच शेती करेल आणि तेवढ्याच शेतीवर पूर्ण ताकद लावेल कारण त्याच्याकडे जेवढी ताकद आहे त्याच्याप्रमाणे. आणि पैसे थोडेसे बॅलन्स ठेवेल. म्हणजे नुकसान जरी झालं तर तो पूर्ण डुबणार नाही आणि प्रॉफिट झालाच तर पुढच्या वर्षी तो पूर्ण शेती करू शकेल. कारण की ते पैसे पूर्ण त्याच्यामध्ये टाकता येतील त्याला पूर्ण. आणि मग नंतर एकदा झाल्यानंतर मग त्याला अंदाज येऊन जातो. पण हा जो अंदाज आहे याला मी म्हणतो उद्योजकीय मानसिकता. मग ती सगळ्या गोष्टीमध्ये कोणतं पण काम करताना मग तो जॉब करो, कोणतंही करो, तिथे तुम्हाला प्लॅनिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि मग तुम्ही कुटुंब चालवताना सुद्धा ती गोष्ट तेवढीच इम्पॉर्टंट आहे. कुटुंब चालवताना सुद्धा तुम्हाला बॅलन्स बघायला लागतो. जसं तुम्ही उद्योगाला टाइम द्यायला पाहिजे, तुमच्या घरच्यांना सुद्धा टाइम द्यायला पाहिजे, मुलांना सुद्धा टाइम द्यावा लागतो. नाही दिला तर कुठला तरी बॅलन्स तुमचा डळमळला आणि जनरली माझं मत असं आहे की 90% यशस्वी उद्योजक सगळा बॅलन्स ठेवू शकतात म्हणून ते यशस्वी उद्योजक बनतात. जर त्यांनी तो बॅलन्स ठेवला नाही, तर ते उद्योजक बनू नाही शकणार. तिथे त्यांना प्रॉब्लेम येणार. त्यांचं ते पूर्णपणे टाइम देऊ शकणार नाही उद्योजकाला, आपल्या उद्योगाला आणि नुकसान होतील. मग तोच रूल इव्हन तुमच्या काम करत असला आणि तो पण तुम्ही घराला बॅलन्स देऊ शकला नाहीत. कामामध्ये सुद्धा तर तुम्ही पूर्णपणे वन साइडेड राहिलात, तर तरी सुद्धा तुमचं डिस्टर्ब होणार. तुम्ही कामामध्ये पण यशस्वी होणार नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी नुसतं उद्योगासाठी लागू पडतात असं भाग नाहीये. तो कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं असेल, तर तुम्हाला बॅलन्स ठेवता आला पाहिजे. मग तुम्ही उद्योग करा किंवा काम करा किंवा काहीही करा, म्हणजे कोणता शेती करा किंवा जॉब करा. यशस्वी व्हायचं असेल तुम्हाला किंवा तुम्ही ॲक्टर असाल, कलाकार असाल, तर ह्या सगळ्या गोष्टीचा बॅलन्स ठेवून तुम्ही जर जाणार तर तुम्ही 100% यशस्वी होणार. सर मगाशी तुम्ही जो मुद्दा मी बोलणार होतो हं, की आता मगाशी तुम्ही उदाहरण दिले की एका शेतात 4-5 प्रकारची पिकं घेतली तर बॅलन्स राहतो. हं, तर मी या उद्योजकांमध्ये सुद्धा हा व्ह्यू सर पाहिला. हं, काही उद्योजकांचे सर 2-3 व्यवसाय असे कॉन्ट्रास्ट. हं, सुरुवातीचा व्यवसाय सुरू केला वेगळा, नंतर त्यांनी दुसरा परत तिसरा व्यवसाय सुरू केला. एकदा विचारलं की एकाच वेळेस 3 व्यवसाय तुम्ही का सुरू केले? 3 व्यवसाय कॉन्ट्रास्ट आहेत. ते म्हणजे की एका व्यवसायाचं मार्केट काही फिक्स सांगता येत नाही. आपण एखादा व्यवसाय कष्टातून पुढे घेऊन जातो आणि एकदम कधी मार्केटमध्ये काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात, रेस्ट्रिक्शन येतात. तेव्हा तो जर व्यवसाय थांबला, ते उत्पन्न जर थांबलं, तर सर बाकी व्यवसायातून ते उत्पन्न आपण भरून काढू शकतो किंवा तो बॅलन्स ठेवू शकतो. तर उद्योजकाला हे पण लक्षात आलं पाहिजे की मार्केटचा अभ्यास करून काही 2-3 व्यवसाय सर आपण जर एका वेळेस करू शकतो. एकदा व्यवसाय अनुभव आला की माणूस करू शकतो. असे 2-3 व्यवसाय जर सोबत जर ठेवले तर सर एकमेकाचा बॅलन्स एकमेकाला राहू शकतो आणि त्याचा सर फायदा व्यवसायाला होतो. एकच व्यवसाय घेऊन पुढे बऱ्याचदा असं होऊ शकते की मग पुढे रेस्ट्रिक्शन येतात. मग पुढे काही वर्ष मागे यावं लागतं. असंही सुद्धा सर बॅलन्स पाहिला. मगाशी तुम्ही जे म्हणाले की आता उद्योजकांना पोरांना असं वाटतं की लगेच एसी रूम हवी. तर सदाशिव बोराटे म्हणून एक उद्योजक आहेत. इलाइट प्लास्टिक म्हणून त्यांच्या मोठ्या कंपन्या आहेत. तर सर सुरुवात जेव्हा त्यांनी केली म्हणायचे सर मी सुरुवातीला कंपनीचा मालक मी, कंपनीचा वॉचमन मी, कंपनीचं मार्केट मीच करायचं, सगळे रोल मीच करायचो. अगदी दार कोणी वाजवलं तर मीच दार उघडायचं, माझ्या वस्तूचं मार्केट मीच करायचं. सुरुवातीला उद्योजकाला सगळ्या भूमिका सर निभाव्या लागतात. त्याला उद्योजक ते राहावं लागतं, त्याला स्वतःच्या वस्तूचं मार्केटिंग करावं लागतं. मी सगळे भूमिकेतून जर तो काम करू शकला तर आज सर इलाइट प्लास्टिक खूप मोठ्या कंपन्या झाल्यात. बोराटे अण्णांनी सुरुवातीला स्वतःच सगळ्या भूमिका केल्या आणि पुढे मग तो व्यवसाय त्यांनी नेला. ही मानसिकता सुद्धा या तरुणांच्या मनामध्ये आली पाहिजे. नाही तर मी कंपनीचा मालक आहे, मी कसं काय माझ्या वस्तूचं मार्केटिंग करू, मी कसं काय माझ्या वस्तूचं सेल्समन म्हणू, मी कसं माझ्या वस्तूचं हे करू, ही सरी मानसिकता सुद्धा बाहेर गेली पाहिजे. म्हणून उद्योगामध्ये सर मी सगळ्या लोकांचं पाहिलं, कुठेही सर मला याच्यामध्ये अहंकार दिसला नाही. अगदी शेकडो हजारो कोटीचे मालक उद्योजक मी पाहिली, पण सर यांचे सगळ्यांचे पाय अगदी जमिनीवर. ही सुद्धा गोष्ट सर महत्वाची आहे की मोठं होणं सोपं आहे, तर ते मोठं झालेलं सांभाळणं खूप अवघड आहे. बरोबर. बऱ्याचदा काही उद्योजक शून्यातनं मोठे होतात, पण पुढे अहंकार लागतो किंवा काहीतरी नको त्या मनामध्ये भूमिका येतात, तो उद्योजक सर पुन्हा खाली येऊ शकतो. की शून्याची जाणीव टॉपला गेला तरी राहिली पाहिजे, असं शिर्के साहेब नेहमी म्हणायचे.
मी शिर्के साहेबांसोबत खूप गप्पा केल्या, त्यांच्यावर फिरायचो, की किती मोठा माणूस, पण विचार अगदी की मी कंपनीत गेल्यानंतर ते अगदी सिक्युरिटीशी आधी बोलायचे. किती तर आनंद वाटायचा म्हणजे असं. आता माझे एक मित्र टाटामध्ये मोठ्या पदावर ते म्हणायचे की रतन टाटा कंपनीत आल्यानंतर ते आपल्या अंगातला कोट काढायचे आणि एखाद्या कामगाराचा घालून द्यायचे. या कामगाराला त्यांनी तो कोट दिला, त्याला किती आनंद व्हायचा. तो आयुष्यभर तो कोट सांभाळून ठेवायचा आणि ती कंपनी आपली म्हणून सांभाळायचं. ही सुद्धा सर व्यावसायिकाला खूप महत्वाचं आहे. आता मी या आमच्या अनिल घुबे म्हणून एक उद्योजक आहेत, मल्टीटेक त्यांची कंपनी, त्यांचे इतकं सर भारी किस्से आहेत, मी 4थ्या खंडात त्यांच्यावर लिहिलंय. ते म्हटले सर माझ्या कंपनीत मी इंजिनियर घेण्यापेक्षा मी कमी शिकलेली मुलं कामाला घेतो, त्यांना ट्रेनिंग देतो, पूर्ण स्वातंत्र्य देतो. आज सर त्यांच्या कंपनीमध्ये 10वी शिकलेला मुलगा कंपनीचा मॅनेजर आहे, त्याच्या हाताखाली कित्येक बीईची मुलं काम करतात. त्याचं शिक्षण त्याला कुठे आडवं आलं नाही, पण 10वी झाल्यानंतर त्याने इतके कष्ट करत तो तिथपर्यंत पोहोचला. म्हणजे तो पुन्हा मॅनेजर जरी असला तरी तो खाली कामगारासोबत काम करायला सुद्धा तयार होऊ शकतो. त्यांच्या कंपनी सर त्यांनी अशी ग्रामीण भागातली मुलं आणली, त्यांना ट्रेनिंग दिली आणि आज ती मुलं सगळी कंपनी बऱ्यापैकी सांभाळतात, मॅनेजर पदापर्यंत काम करतात. तो किती शिकलाय त्यापेक्षा त्याची काम करण्याची तयारी किती आहे ही सुद्धा गोष्टी सर महत्वाच्या आहेत. आणि मग अशी आपण जे म्हणाले की सर मालकाची भूमिका, मालकाची मानसिकता आणि कामगारांशी असलेलं सहसंबंध, मी मग अशी म्हटलं की संवाद कौशल्य, या सर्व पातळ्यांवर जर व्यवस्थित सांभाळता आलं, कुटुंबाचा मगाशी विषय निघाला, तर सगळ्या उद्योजकांमध्ये कॉमन गोष्टी आहेत की कुटुंबाचा यांना खूप सपोर्ट आणि त्यांनी तो बॅलन्स सांभाळला म्हणून ते व्यवसायामध्ये मोठे होऊ शकले. नुसतं भांडवलच वाढत गेलं असं नाही, तर सगळ्या गोष्टीचा बॅलन्स सुद्धा होतो. आणि सगळ्या लोकांनी ठेवलाय, जी मोठी माणसं होतात त्यांच्याकडे काहीतरी वेगळेपण असतं आणि म्हणून सर ती मोठी होतात, हे सत्य नाकारता येणार नाही. प्रत्येकाला वाटतं की आपण कलाकार व्हावं, उद्योजक व्हावं, पण तेही सर शक्य होत नाही. या सगळ्या गोष्टींची तयारी आणि त्यासाठी तुमच्याकडे असलेला संयम, तुमची मानसिकता, या गोष्टी मला खूप महत्वाच्या वाटतात. त्याशिवाय यशस्वी उद्योजक होता येत नाही. बरोबर. आता मला वाटतं आपला बराच वेळ झाला, आपण बऱ्यापैकी चर्चा केली. जर कोणाला काही क्वेश्चन असतील, आपण एंडला जे आपलं एंड सेशन घेण्याच्या आधी जर कोणाला काही प्रश्न असतील तर त्याचे आपण घेऊ शकतो. अदरवाईज आपण फायनल याला जाऊया. ऑलरेडी ज्यांनी काही प्रश्न विचारले होते त्यांची आपण उत्तर दिली आहेत. त्याच्यानंतर सुद्धा आता आपण एक पहिले शेवटचे 5 मिनिटं बोलणार, तेव्हा त्याचे जर कोणी चॅट बॉक्स मध्ये किंवा कुठेही ज्यांना काही डाऊट्स किंवा काही विचारायचे असले त्यांनी टाकले तर आपण त्यांना आन्सर देऊच. तर थोडक्यात आपल्याला आता ह्याच्या कन्क्लुजनवर येतोय की जो कोणी ज्याला ज्या क्षेत्रामध्ये आवड असेल, मग त्याला कलेच्या क्षेत्रामध्ये आवड असेल, शैक्षणिक क्षेत्रात आवड असेल किंवा इंजिनिअरिंग मध्ये आवड असेल, मेडिकल क्षेत्रामध्ये आवड असेल किंवा काहीही करायला, पण ऍटलिस्ट त्याची काही ना काही करायची तयारी पाहिजे. म्हणजे तो काही न करता नुसतंच असं म्हणत असेल की माझ्याकडे भरपूर काही आहे म्हणून मी करणार, तर तसं नाही चालणार. तर त्याची तयारी असेल तर तो कोणत्याही क्षेत्रातला माणूस यशस्वी 100% होणार, त्याला कोणी थांबवू शकत नाही. त्याने काय त्यासाठी खास करून उद्योग सुरू करावा असं मला तरी स्वतःला वाटत नाही. प्रत्येक जण उद्योजक सुरू करून उद्योजक होईल आणि गरजही नाही. जो ज्या क्षेत्रामध्ये त्याने तो त्याचा स्वतःचा समजून केला, तो तेवढं पण यशस्वी होऊ शकतो. आता तुम्ही बघा, सुंदर पिचाई जे आहेत गुगलमध्ये एवढ्या मोठ्या पोस्टला आहेत, त्यांचं उत्पन्न, मासिक उत्पन्न ऑलमोस्ट 200 करोडच्या आसपास आहे. तर एवढे माणसं बऱ्याच उद्योजकांना नाही पॉसिबल ना तेवढं होणं. तर तुम्ही असं नाही म्हणू शकत उद्योगच करून तुम्ही यशस्वी होणार असं जरुरी नाहीये. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचं स्वतःचं समजून काम केलं तर तुम्हाला यशस्वी 100% होणार. तर त्याच्याबद्दल काहीच एक शंका नाही. बाकी आणखी आता या कार्यक्रमाचा आपण समारोप करू. शेवटचं तुम्हाला काही बोलायचं असेल तर सर मला सांगावं वाटतंय की सर शासनाने एक उद्योजकता विद्यापीठ सुरू करावं असं मला नेहमी वाटतं. तर सर मुलांमध्ये खूप कौशल्य आहे. आता मी सुद्धा मी विद्यार्थी नेहमी सांगतो की तुम्ही 10वीला किती 90% मार्क्स मिळवले, आनंदाची गोष्ट आहे. पण तुमच्याकडे जर एखादं कौशल्य असेल, एखादा सर चांगला चित्रकार सुद्धा पुढे चांगला चित्रकार होऊन लाखो रुपये कमवू शकतो. एखादा चांगला लेखक लेखनावर सुद्धा करिअर करू शकतो. एखादा माझं मत काय आहे की जरुरी नाही की तुम्ही पैसा मिळालाच पाहिजे तुम्हाला. एक आनंद सुद्धा, तुम्हाला पैसा किती लागतो. आता तुम्ही लॉकडाऊन मध्ये बघितलं, ऍक्च्युअली जगण्यासाठी आणि खुश राहण्यासाठी खूप पैसे लागत नाहीत. खूप कमी पैशामध्ये आपण राहू शकतो. तर तुम्ही तुमचं सर्वस्व जे म्हणतो ना आपण, एखाद्या गोष्टीला तुम्ही तुमची पुरी ताकद लावून द्या.
मग तुम्ही कोणती पण गोष्ट करत असाल, तुम्ही लिखाण करत असाल, तर ते मग ते बेस्ट होणार. आणि जर ते बेस्ट होईल, तर बाय प्रॉडक्ट आहे, त्याला तुम्ही थांबवू शकत नाही. बाय प्रॉडक्टला काही थांबवता येतं का कधी? तर जर तुम्ही ऊसाचा रस काढता, तर बाय प्रॉडक्ट जे बाहेर पडतच ते. त्याचा चौथा जो बाहेर पडणारच. त्याला काय, इट इज लाइक दॅट. जर तुम्ही फक्त कॉन्सन्ट्रेट रसावर करा, तो बाय प्रॉडक्टवर करायची गरजच नाहीये. जेव्हा तुम्हाला जे येतं ते तुम्ही पुरं ताकदीने, पूर्ण जबाबदारीने आणि सगळ्या गोष्टींचं लक्ष ठेवून, भान ठेवून जर केलं, तर बाय प्रॉडक्ट जो उसाचा रसाचा मी म्हणतो ना, रस काढताना चोथा जो बाहेर पडलाय तो पैसा आहे. तो येणारच. आणि तो किती आहे, काय आहे, त्याच्याने काय फरक पडायला पाहिजे? किती लागतो एका माणसाला पैसा? तुम्ही किती कोट घातला, 1 कोट घालायला आणि तुम्हाला आणखी 100 कोट तुम्ही घातले, तर काय फरक पडतो? 1 कोट बरंच आयुष्यभर पुरतो. त्यामुळे असतील तर तुमच्याकडे आपल्याकडे पैसे तर मानसिकता घ्या. झाली. आपल्याकडे पैशाला खूप महत्व लोकांनी ते दिलं. खूप रॉंग आहे ऍक्च्युअली. काय झालं, आयुष्य लोकांचं हे झालं की पैसा श्रेष्ठ आहे. हं, आयुष्यात तुम्ही नेहमी सांगतो हं, की लोक खूप सर पुढे जातात. हं, हं. भौतिक सुखाची एवढी सूज आली आहे, तर कुठेतरी लोक थांबून विचार करतात की आपले सगळं जे आपल्या अवतीभोवती आहे, ही सगळी सर भौतिक सुखांची सूज आली असं मला वाटतं. मग नेमकं मग स्वतःतला माणूस हरवून जातो. मग आपण काय शेवटी आयुष्यात कमवलं याचा लोकांना शोध लागत नाही. आणि तुम्ही होतं आता कसं, आपण अध्यात्मामध्ये म्हणतो आपल्या महाभारत आणि याची सगळे व्याख्यानं, देवांची आपल्याकडे उदाहरणं आहेत सगळी. परंतु आपला समाज ही सगळी उदाहरणं त्यांना देव करून टाकतो, जे लोकांनी आपल्याला चांगलं सांगितलंय. आणि देव म्हणजे काय, जे देव झाले ते आपण म्हणू शकत नाही. कारण की ते देव होते म्हणून ते तसे वागले. आणि असा जो समज जो निर्माण झालेला आहे, त्यांना आदर्श न मानता देव पण दिलं जातं. आणि देव पण दिल्यानंतर मग दुसरी गोष्ट फक्त बघितली जाते. शिवाजी महाराज आपण आता बघतोय, ते आपल्या समोर फार जुनी गोष्ट नाहीये. बाकीचे भगवान श्रीकृष्ण आणि राम वगैरे ते तर वेगळीच गोष्ट झाली, भगवान राम वगैरे. परंतु छत्रपती शिवाजी महाराज म्हणा, याच्यासाठी लोक खूप हे करणार, परंतु त्यांनी वागले कसे, ते कसे राहिले, त्या गोष्टीकडे लक्ष दिलं जात नाही. फक्त ज्या समोरच्या माणसाचा उद्देश काय, त्यांच्याबद्दल काय सांगतोय, मग ते लक्ष कुठे ठेवणार, की त्यांना तुम्ही छत्रपती बोललात की नाही बोललात, छत्रपती शिवाजी महाराज बोललात की नाही बोललात, म्हणजे याच्यावर वाद होतात. व्याख्यान काय होतं, त्यांच्याबद्दलचे कोणत्या गोष्टी सांगितल्या गेल्या. मी बऱ्याच वेळा बघतो चर्चेमध्ये चर्चा दुसऱ्याच आपल्याकडे विषयाची आहे होते. आपल्याकडे झालेलं जी सगळी जी महापुरुष आहेत ना, हा, ती मध्ये लोकांनी वाटून टाकली. हा, बाबासाहेब असं नाही होते, सगळी माणसं सर एवढी मोठी होती की सगळ्या मानव जातीची माणसं होती. पण या महापुरुषांना जातीमध्ये अडकवल्यामुळे तर ती सुद्धा आपण अशी लोक संकुचित करून टाकली. आणि तर महाराष्ट्रात तर खूप मोठी माणसं म्हणजे होऊन गेली. सगळीकडे मोठी माणसं आहेतच. फक्त ती मोठी माणसांना तुम्ही देव पण मला वाटतं द्यायची गरज नाही. सगळी माणसं आपल्या बदले, कोणीही माणूस कितीही मोठा होऊ शकतो. मोठा म्हणजे पैशाने मोठा मला बिलकुल म्हणायचं नाही. कोणताही माणूस होऊ शकतो. जसं मी आता युरोपमध्ये बघतो, म्हणजे युरोपमध्ये जेव्हा मी व्हिजिट केली किंवा तिथल्या लोकांची जेव्हा चर्चा करतो, तर तिथे बिलकुल असं नाहीये की हा ड्रायव्हर आहे, की हा डॉक्टर आहे, मग हा डॉक्टर आहे, हा इंजिनियर आहे, हा मग त्याला जास्त रिस्पेक्ट, हा ड्रायव्हर आहे म्हणून कमी रिस्पेक्ट, हा त्यांच्या समाजामध्येच नाहीये. म्हणजे आपण जेव्हा आपल्याला हे जे सांगितलेलं आहे, आपल्या आपण महाभारतामध्ये, रामायणामध्ये सगळं लिहिलेलं आहे. सगळे समाज त्यांच्या याच्यावरनं त्यांचा वर खाली म्हणून आहे. परंतु आपण हे सगळं आपल्याला आपल्या संस्कारामध्ये दिलेलं असून सुद्धा आपण ऍक्च्युली आचरणात आणत नाही. आणि तिकडे मात्र आचरणामध्ये आणलं जातं. एखादा माणूस मर्सिडीज मध्ये येतोय म्हणून त्याला फक्त रिस्पेक्ट देतोय लग्नामध्ये, आणि मग तो, ही जी मानसिकता आपल्याकडे आहे. आणि एखादा जस्ट नॉर्मल साध्या कपड्यामध्ये आणि साधा आला, मग त्याला द्यायचं नाही. तो हा जो प्रकार आपल्याकडे जो होतो, तो बदलायला पाहिजे. आणि तो मानसिकता, म्हणून म्हणतो मी, मानसिकता बदलायची. आणि मानसिकता बदलण्यासाठी शिक्षकांचा रोल, पालकांचा रोल खूप महत्वाचा आहे. पालक कसे वागतात, त्यांनी ते जर ताठपणाने वागत असेल, तर मुलांना सुद्धा त्यांच्या ताठपणाने वागायला ऑटोमॅटिकच ते शिकून जातात. मग ते राजकारणी जे आहेत, एखादा मोठ्या राजकारणाच्या मोठ्या पोस्टला असेल, तर त्याच्या मागे विनाकारण मागे मागे फिरायची सवय जी आपल्याला झालेली आहे, का असं जायला पाहिजे? कोणाकडनं तरी काहीतरी अपेक्षा असते, काहीतरी यांच्या, म्हणून ती अपेक्षा बिलकुल कधी कोणाकडनं जर ठेवली नाही, अपेक्षा निरपेक्ष भावनेने आपण आपलं काम केलं, तर आपल्याला कोणाची गरज नाही. आणि कोणाकडनं जर अपेक्षा नसेल, तर माणूस ऑटोमॅटिकच ताठपणाने उभा राहू शकतो. तर असा समाज मला वाटतं आपला घडला गेला पाहिजे. आणि शिक्षक आणि पालकांचा त्याच्यात फार महत्वाचा रोल आहे. बोला सर प्लीज. आपल्याकडे सर आयडॉल ठरवण्याच्या पद्धती फार चुकीच्या आहेत. हम्म, आपल्याकडे सर आयडॉल हे राजकारणातले सगळे जे लोक आहेत किंवा हे कलावंत लोक आहेत, तर यांना जास्त आपल्याकडे आयडॉल लोक, तरुण मंडळी मानतात. पण यांचं चारित्र्य काय, यांनी कसे मोठे झाले. एखादा पुढारी मर्सिडीज घेऊन येतो, नंतर राजकारणाचं सर काही तरुणांना खूप आकर्षण आहे. म्हणजे ते आयडॉल सर होऊ शकत नाही ज्यांचं, म्हणजे अगदी मी नेहमी सांगतो की जीवन व्यवहार आणि जीवन मूल्य या लोकांची सर खूप विसंगती होते. यांचा लोकांचा यांचा एकांत खूप वेगळा असतो.
म्हणून सर तरुण मंडळीला हे सांगणं सर आज खूप गरजेचं, शिक्षकांनी सुद्धा सरांनी सांगितलं पाहिजे की आयडॉल ठरवताना त्याची आर्थिक परिस्थिती पाहू नका, त्याचं ग्लॅमरच पाहू नका, तर त्याची वैचारिक भूमिका काय आहे, तो कोणत्या भूमिकेतून इथपर्यंत पोहोचलाय. आता राजकारणात सुद्धा सर काही माणसं खूप चांगली आहेत ना. आता गणपतराव देशमुखांसारखी माणसं 40-45 वर्ष आमदार होती, पण सामान्य माणसं आहेत. पण काही माणसं राजकारणात 5-10 वर्षात खूप श्रीमंत होतात आणि ती मग ह्या मुलांच्या आयडॉल होतात. मग सर होतं काय की ही लोक मार्केटमध्ये राहतात आणि चांगली माणसं प्रसिद्धीच्या पासून दूर राहतात. अशी लोक कुठेतरी, आता मग पुढचा प्रोजेक्ट सर तोच आहे की राजकारणातली किंवा IAS अधिकारी जे असतील, जे प्रामाणिकपणे काम करतात, अशा लोकांवर पुस्तक लिहावं. त्यांचा प्रामाणिकपणा, त्यांचे संस्कार, त्यांचे विचार हे पुस्तकातून सर समाजापर्यंत गेले पाहिजेत. तर आपल्याला एक एक प्रश्न आहे की जे नवीन शैक्षणिक धोरण आहे त्याच्यामध्ये काहीतरी असा आमूलाग्र बदल झालेला आहे का? त्याच्यामुळे नवीन पिढीला काहीतरी वेगळं काही मिळेल असं वाटतं तुम्हाला? सर नवीन शैक्षणिक धोरणामध्ये स्किल डेव्हलपमेंटला जास्त महत्व दिलंय, प्रॅक्टिकल शिक्षणावर जास्त भर दिलाय. मला वाटतं की जर ते फॉलोअप व्यवस्थित झालं, आपल्याकडे बऱ्याच गोष्टी या ऑन द पेपर राहतात फक्त बऱ्यापैकी. तर नवीन शैक्षणिक धोरणात जर प्रॅक्टिकल शिक्षणाला भर दिली, स्किल डेव्हलपमेंटला जर सर भर दिली, तर याचा सर फायदा निश्चित होऊ शकतो. पण त्यासाठी तुम्हाला शिक्षकांना ते व्यवस्थित प्रशिक्षण द्यावं लागेल, प्रशिक्षण संस्था तशा सुरू कराव्या लागतील. तर शिक्षक जर स्किलफुल असला, शिक्षकाला जर ते प्रशिक्षण दिलं गेलं, तर तो विद्यार्थ्यांना पुढे चांगली इम्प्लिमेंट करू शकतो. वाटतंय की या धोरणामध्ये स्किल डेव्हलपमेंटला आणि कौशल्य विकासाला भर दिला आहे, पण ते व्हावं सर अशी एक शिक्षक म्हणून मला अपेक्षा आहे. तर किती दिवस सगळं थेरॉटिकल शिकवायचं, डिग्री फक्त घेऊन मुलं बाहेर काढायची. एका विचारवंताने म्हटलंय की आपल्याकडे एकाच आकाराचा विटा बनवणारे सगळे शिक्षण कारखाने झालेत, सगळे डिग्री घेऊन बाहेर पडतात, पण कौशल्य किती आहे, स्किल किती आहे, तो प्रॅक्टिकल काम करू शकतो का? किंवा इंजिनियर झालेला सांगितलं शेतीत काम करू शकणार नाही. कुठंतरी हे सुद्धा बदलायला हवं. नाही, पण ते कसं आहे ना पिंगळे सर, हे हा जो समाजामध्ये जो बदल घडणं आवश्यक आहे ना, जो हळूहळू का होईना एक पूर्ण जनरेशन ऍटलीस्ट एका जनरेशन मध्ये बदल घडणं आवश्यक आहे. ते असं घडलं का माहिती का? इंजिनियर झाला की रिस्पेक्ट, जर तुम्ही म्हणालात ते तुमचे कोणी उद्योजक मित्र म्हणाले की त्यांच्या मुलाला मुलगी मिळत नाही, नुसती प्रॉपर्टी बघून ते मुलगी देत नाहीत, तर तो जॉब करतो का, रोज जातो का ऑफिसला? आणि ते रॉंग पण नाही, जायला पाहिजे त्यांनी ऑफिसला किंवा काही काम करायला पाहिजे. नुसतं त्याच्यावर असल्यावर तर तोच बरोबर आहे ते पॉइंट. फक्त मला म्हणायचं असं आहे की किती पण तुम्ही धोरणं हे जरी आखली, पण आपला जो समाज चेंज व्हायला पाहिजे. की समाज कसा असतो की इंजिनियर झाला म्हटल्यावर त्याला रिस्पेक्ट आहे, डॉक्टर झाला म्हटल्यावर त्याला रिस्पेक्ट आहे. तो कोणतं काम करतो, जे कोणतं काम करत असेल तर ते पूर्ण प्रामाणिकपणे पूर्ण ताकद लावून करेल, तर त्याला त्याचा त्या प्रकारे मोबदला मिळायला गेला पाहिजे. तेव्हा जसं होईल, जसं युरोपमध्ये आपण बघतो की कामाच्या मोबदल्यामध्ये फार जास्त तफावत नाहीये. म्हणजे इंजिनिअरचा कामाचा मोबदला आणि एखादा फिटर इलेक्ट्रिशियनच्या कामाच्या मोबदल्यामध्ये खूप जास्त फरक नाहीये. याचं कारणच तिथे तसं आहे की तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करा. त्यामुळे तिथे कुणी उगीचच इंजिनियर बनत नाहीये की खूप जास्त पैसे मिळेल म्हणून इंजिनियर बनत नाही. त्याला इंजिनियर बनायची आवड आहे. मग म्हणून तो जो इंजिनियर बनतो तो खूप चांगला इंजिनियर बनतो. आता क्वांटिटी वाईज जेवढे इंजिनियर मला वाटतं पूर्ण भारतामध्ये असतील ना, पूर्ण जगात तेवढे इंजिनियर नसतील. परंतु क्वांटिटी किती पण वाढवली आणि क्वालिटी नसली तर काही उपयोग नाही. जसं सध्याच्या काळात लढायांमध्ये पण आपण बघतो, एखाद्या देशाची शक्ती किती सैन्य आहे त्याच्यावर नसून टेक्नॉलॉजिकली किती तुम्ही ऍडव्हान्स आहे त्याच्यावर तुमचं शक्ती ठरते. म्हणून इस्रायल सारखा छोटा देश खूप ताकदवान ठरतो, जर्मनी सारखी छोटा देश खूप ताकदवान ठरतो. आणि भारताकडे एवढं मनुष्यबळ असून सुद्धा आपण तेवढे ताकदवान आहोत म्हणता नाही येणार, कारण की आपली टेक्नॉलॉजी आपण डिपेंडेंट आहोत दुसऱ्यांवरती खूप. भले आपण तरी किती स्वतःला अजून पण आपण म्हणतो की आपण झालो आहोत स्वावलंबी, परंतु त्या लेवलला नाही झालेलो अजून सुद्धा. त्यासाठी जो आपल्याकडे मानसिकता समाजात बदल व्हायला जरुरी आहे. तर अजून एक मानसिकता बदलण्याची खूप गरज आहे की काही व्यवसायांकडे लोक असं दुर्लक्षित बघतात. तर आता मी छोटं वेगळं पुस्तक लिहितोय, छोट्या माणसांच्या मोठ्या गोष्टी, की ज्यांचे व्यवसाय छोटे आहेत. एक माझा परिचयाचा मित्र आहे की ज्याला सर मी 15 वर्षापूर्वी स्वतः तो इलेक्ट्रिकलची घरी जाऊन कामं करायचा. आज सर त्याच्याकडे अशी 50 मुलं काम करतात. आज तो स्वतः 2-3 कोटी रुपये फ्लॅट मध्ये राहतो. पण सुरुवातीला त्याला काय त्रास म्हणजे काय काम करतो, इलेक्ट्रिकल काम करतो, घरी जाऊन फ्यूज टाकतो, बल्ब बदलतो. तरी मानसिकता सुद्धा बदलली पाहिजे. तर मी अशा काही उद्योजकांचा शोध घेतलाय आता, की अगदी एक एक उद्योजक असा आहे की तो कोल्हापुरी चप्पलचा सर त्याचा व्यवसाय आहे. मग तो सर सगळ्या चांभार लोकांकडे ती चप्पल शिवायला देतो आणि सर तो माणूस तयार करतो. तो म्हणजे की ही चप्पल मी आज बाहेर मार्केटमध्ये विकायला देतो. तर हे छोटे छोटे जे काम आहेत, या कामांकडे सुद्धा लोकांनी वाईट नजरेने, म्हणजे असं एक दुर्लक्षित म्हणून पाहू नये. कोणतंही काम असेल, छोटा असेल मोठा असेल, ते महत्वाचं असतं.
ते देशाच्याच कामाचं असतं, देशाचं भल्यासाठी असतं. म्हणून ही सुद्धा सर मानसिकता बदलण्याची गरज आहे. मध्यंतरी सर मी एक वधूवर मेळाव्यासाठी गेलो होतो ओके. आणि तिथं सगळे म्हणजे मी तिथं मुलींना सुद्धा व्याख्यान सांगितलं की प्रत्येक मी सर 2 तास तिथं ऑब्झर्व केलं. मुली स्टेजवर यायचं, तुझ्या अपेक्षा काय, पुण्या मुंबईत नोकरीला पाहिजे, गव्हर्नमेंट सर्व्हिस असली तर बरं होईल, स्वतःचा फ्लॅट असला पाहिजे. मी नंतर त्यांना सांगितलं की हे सगळं चुकीचं आहे. तुम्ही एखाद्या वर्करशी काम करा, फॅब्रिकेशन काम करण्याशी काम करा, त्याला तुम्ही सपोर्ट द्या, त्याला एका फॅब्रिकेशन मधला मोठा उद्योजक बनवा. एखादा कामगार असेल त्याला सपोर्ट करा, त्याच्याशी तुम्ही लग्न करा. सगळ्यांच्या अपेक्षा MBA फॉरेनला नोकरी करतो का, ही सुद्धा सर मानसिकता बदलण्याची पिंगळे खूप सर, गरज आहे. आता एक शेवटचा प्रश्न आहे, मला वाटतं तो घेऊन आपण कार्यक्रम क्लोज करू. त्यांनी विचारलंय की सध्या काय अपॉर्च्युनिटीज आहेत कोविड-19 पॅन्डेमिक मध्ये, सध्या उद्योजकांना काय अपॉर्च्युनिटीज आहेत, तुमचं मत काय त्याच्यामध्ये, नंतर मी माझं सांगून क्लोज करेन. तर महत्वाचा प्रश्न आहे अगदी की कोविडमुळे आता खूप प्रश्न निर्माण झालेत, पण आपण त्याच्याकडे जर पॉझिटिव्ह पाहिलं तर अपॉर्च्युनिटी सुद्धा आहेत. आता आपण मगाशी विषय निघाला की मी एका मेडिकल दुकानावरती गेलो होतो. तिथे मी एक मास्कची किंमत विचारली. मी 15 मिनिटापूर्वी त्याने मला त्याची 20 रुपये किंमत सांगितली आणि नंतर 15 मिनिटानंतर त्याची किंमत त्याने मला 50 रुपये सांगितली. आता ही अपॉर्च्युनिटी नाही होणार, पण सर व्यवसायामध्ये सर आता जर आपण चीनवरच्या वस्तूवर जर बहिष्कार टाकला असेल, सर अनेक छोटे मोठे व्यवसाय सर आपण यातनं क्रिएट होऊ शकतात. आता मोदीजींची जी भूमिका आहे की आपल्या ग्लोबल जे आपलं आहे ते आपलं लोकल त्याला ग्लोबल व्हिजन दिली पाहिजे, तर सर छोटे मोठे व्यवसाय सर ग्रामीण भागामध्ये सुरू होऊ शकतात. मेडिकल संदर्भातले असतील, काही आरोग्या संदर्भातले असतील, किंवा खूप सर छोटे मोठे व्यवसाय आता उभे करता येऊ शकतात. त्यासाठी सरकार सुद्धा तुमच्या पाठीशी आहे. फक्त मार्केटचा अभ्यास करावा लागेल, देशाची गरज काय आहे. व्यवसाय छोटा का असेना, पण सर अपॉर्च्युनिटीज आता आहेत. मी जस्ट थोडक्यात पिंगळे सर सांगतो याच्याबद्दल, यांनी जो प्रश्न विचारला त्यामध्ये कसं असतं की कधीही सगळ्यात जास्त अपॉर्च्युनिटी जेव्हा असते, जेव्हा स्केअरसिटी असते, जेव्हा जेवढा मोठा जास्त प्रॉब्लेम जेव्हा असतो समाजामध्ये असेल कुठे असेल, तेवढा जास्त अपॉर्च्युनिटीज असतात फक्त. आणि अपॉर्च्युनिटीज मिस होतात, हे होतं, हे सगळं बरोबर आहे, पण अपॉर्च्युनिटी कायम असतात. असे कधीच होत नाही की अपॉर्च्युनिटी नाही आहेत. मी तर थोडक्यात सध्याच्या पॅन्डेमिक बद्दल जो तुम्ही म्हणालात की हे कधी ना कधी कायम काही ना काही चालूच असतं. जसं आपण म्हणतो उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त दुर्भिक्ष असतं पाण्याचं. उन्हाळ्यामध्ये आपण जर विहीर खोदली आणि उन्हाळ्यात जर विहिरीला पाणी लागलं, तर त्यावेळेचं विहिरीचं जे मी हे उदाहरण नेहमी देतो, तर त्यावेळेस जर पाणी लागलं असेल तर ते विहिरीचं पाणी कायम राहतं. मग ते कायम तुम्हाला 12 महिने परत तुम्हाला विचार करायची गरज नाही पडत की तुम्हाला आता पाणी राहील की नाही राहील. कारण तुम्ही अशा वेळेला विहीर खोदली आहे आणि त्यावेळेला तुम्ही पाणी लावलंय विहिरीला, की त्यावेळेला तुम्हाला बाकीचे 12 महिने विचार करायची गरज नाही. तसं ह्या पॅन्डेमिक मध्ये जो बिझनेस करू शकेल, जो पुढे येऊ शकेल. आता कसं असतं की पॅन्डेमिक मध्ये आता ही सध्या खूप चॅलेंजिंग सिच्युएशन होती, की भीती जी निर्माण झाली होती. परंतु भीतीच्या बाहेरच सक्सेस असतं. जे भीतीला ओलांडून जो पुढे जातो, तो सक्सेसफुल होतो. जो घाबरून घरात बसून राहील. सी, माझं असं मत आहे की समजा वाघ येऊन बसलेला आहे जंगलामध्ये, वाघ आहे, तुम्हाला माहिती आहे तो जाणार नाही, तुम्ही किती वेळ झाडावर बसून राहणार. तर व्हॉट विल बी द सोल्युशन? तुम्ही वेपन्स तयार करा, वेपन्स आपल्याकडे जे आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि मुकाबला करा त्याचा, आणि मग वाघाला पळवून लावा. आणि मग त्या कंडिशन मध्ये तो वाघ जे परमनंट जरी असला तरी पण तो तुम्हाला काही हानी पोहोचवणार नाही आणि तुम्ही सक्सेस होणार. याच्यामध्ये बिझनेस अपॉर्च्युनिटी जर बोलायला गेलं तर प्रत्येक वेळेला खूप बिझनेस अपॉर्च्युनिटी असतात. आता सगळ्यात जास्त नुकसान कोणाचं झालं, आता जे सध्या पॅन्डेमिक मध्ये जर तुम्ही विचार केला तर जे इस्टॅब्लिश बिझनेसमॅन होते, मग आम्ही पण आहोत त्याच्यामध्ये, जे इस्टॅब्लिश म्हणजे 20-20, 25-25 वर्षापासून जे बिझनेस करत आले. आता आमच्याकडे जेव्हा पॅन्डेमिक झालं तेव्हा माझ्याकडे 1200 ते 1500 लोक कामाला होते. ते एवढ्या लोकांना बसून पगार द्यायचा किंवा मग ते काम बिलिंग झिरो व्हायचं. मग त्या लोकांना एवढ्या वेळा पगार देणं हाच इटसेल्फ इज अ चॅलेंजिंग. म्हणजे आम्हाला आणखी आमचं लोन वाढलं, बँकेकडनं आम्हाला आणखी पैसे घ्यावे लागले, तर आमची कंडिशन कुठेतरी कमजोर झाली. परंतु अशा वेळेला जे नवीन उद्योजक बिझनेस करतील तर त्यांना जे इस्टॅब्लिश बिझनेसमॅन आहेत त्यांना चॅलेंज करण्याची त्यांची ताकद आहे. कारण की जे ऑलरेडी बिझनेसचे जे मोठे आहेत ते कुठेतरी कमजोर झालेले आहेत. आणि प्रत्येक पॅन्डेमिक तुम्हाला तुम्ही आता बोललात चायनाचं उदाहरण दिलं तुम्ही, तर गव्हर्नमेंटने बरेच प्रोडक्ट बॅन केलेले आहेत. मग जे प्रोडक्ट बॅन केलेत, पूर्ण बॅन केलेत, काही काही जसं सॉफ्टवेअरमध्ये बरेच सॉफ्टवेअर बॅन केलेले आहेत, काही काही सॉफ्टवेअरचे ऍप आहेत ते बॅन केलेले आहेत. मग नवीन ऍप आपले जे सॉफ्टवेअर इंजिनियर ते बनवू शकतात आणि आपल्याला त्याला प्रमोट करू शकतात. तसेच बरेच केमिकल जे आपण इम्पोर्ट करत होतो
ते आता बंद केलेले आहेत इम्पोर्ट. प्रत्येक सगळ्याच केमिकलला खूप मोठ्या हे लागत नाहीत, भांडवल लागत नाही, खूप मोठा कारखाना लागत नाही. तर ते चालू केले जाऊ शकतात. खूप आहेत. फक्त त्यासाठी तुम्हाला स्टडी करायला पाहिजे. तुम्हाला रेडीमेड कोणी आणून देईल. जर तुमची इच्छा असेल ना, तर तुम्ही ऑटोमॅटिक मार्ग शोधाल. आता आणि तुम्हाला हिंमत लागते कधी पण. हिंमत कशी असते? आता सगळ्यात तुम्ही बघा, शेअर मार्केट खूप डाऊन गेला. आता पॅन्डेमिकचं नाव ऐकून शेअर मार्केट एवढा डाऊन गेला, की जो तो मागच्या कित्येक वर्षात गेलेला नव्हता डाऊन. मग ह्या वेळात जो हिंमत दाखवतो तो जे काही थोडेफार पैसे तो त्याच्यात टाकतो. तो आता शेअर मार्केट ज्यावेळेला डाऊन गेलं आता नॉर्मल होऊन गेलेलं आहे. तर त्याला तेवढ्याच पैसे त्याने जे अपॉर्च्युनिटी तुम्ही म्हणता ना, ज्यांनी ही अपॉर्च्युनिटी बघितली त्यावेळेला, की त्यांना दिसली अपॉर्च्युनिटी आणि त्या कोणत्या शेअरमध्ये त्यांनी पैसे टाकले. आता काही काही कंपन्यांचे विनाकारण शेअर डाऊन झाले. फार्मास्युटिकल कंपन्या, सॉफ्टवेअर कंपन्या, त्यांना या पॅन्डेमिकने काहीच फरक नव्हता पडणार. त्यांचे शेअर 50%, 60% म्हणजे ₹200 असलेला शेअर ₹50, ₹60 एवढा डाऊन झाला. मग त्यांनी जे ₹50 शेअर त्यावेळेला हिंमत दाखवून घेतले, त्यांना ₹200 होऊन गेले त्यांचे. मग त्यांनी पैसे कमवले ह्या पिरियडमध्ये. माझे एक मित्र आहेत, त्यांनी तर म्हणजे 100 करोड कमवले पॅन्डेमिक मध्ये. त्याच्या बिझनेसमध्ये लॉस झाला डिफरंट थिंग, पण शेअरमध्ये त्यांनी 100 करोड कमवले. जस्ट एकाच महिन्यामध्ये कमवले त्यांनी, एकच महिना डाऊन मध्ये त्यांचे. ते म्हणाले मी मागच्या 15 वर्षात नव्हते कमवले. सी अपॉर्च्युनिटीज हे तुम्हाला बघता आल्या पाहिजेत. अपॉर्च्युनिटी ह्या कायम असतात, कोणत्याही क्षणी कायम अपॉर्च्युनिटी असतात. जेवढे मोठे जास्त प्रॉब्लेम तेवढ्याच जास्त अपॉर्च्युनिटीज. त्यामुळे अपॉर्च्युनिटी नाही असं कधीच होत नाहीत. तर ह्या अपॉर्च्युनिटीचा सगळ्यांनी लाभ घ्यावा. महाराष्ट्रातील, भारतातील उद्योजकांनी लाभ घ्यावा, सगळ्या माणसांनी लाभ घ्यावा. आता ह्याच्यामध्ये पण हिंमत दाखवतात लोक. काही लोक घरी बसून राहिले. ज्या लोक अशा वेळेला हिंमत दाखवून काम करतात त्यांचं कायम कंपनी रिमेंबर ठेवते त्यांना. त्यामुळे नॅचरली त्यांचा आणि तुम्ही रिस्क घेता. आता तुम्ही मग आता जेव्हा कधी कोणता उद्योग करतो आपण, व्यवसाय करतो, तेव्हा त्याचा इन डेप्थ अभ्यास करतो आपण, इन डेप्थ स्टडी करतो आणि तेव्हा त्या उद्योगामध्ये पडतो. असं डायरेक्ट उद्योगामध्ये पडणं मग त्याला मूर्खपणे म्हणणार. विहिरीत डायरेक्ट तुम्ही त्याची खोली किती आहे, पाण्यात डेप्थ किती आहे, पाणी आहे की नाही अशी उडी मारणार तर तो माणूस मरणार. त्याला कोणी ज्योतिषी सांगायची गरज नाही की बाबा त्यात पाणी कमी आहे, तू उडी मारणार वरून तर खाली डोक्याला तुझ्या खडक लागेल आणि मरशील तू. मग त्याचं एक काम आहे बघणं की पाण्याची डेप्थ किती आहे, उडी मारल्यावर राहील की नाही तो तसा. तसं आहे उद्योगाच्या बाबतीमध्ये. तसंच आता हे पॅन्डेमिकच्या बाबतीत जसं झालं, तर तुम्ही त्याचा स्टडी केल्यावर तुम्हाला कळेल की या पॅन्डेमिकची ऍक्च्युअल रिस्क किती आहे आणि किती नाही. मग प्रत्येक वेळा रिस्क असते, बिझनेसमध्ये जशी रिस्क असते तसं या पॅन्डेमिकची रिस्क आहे. काय काय केल्याने तुम्ही त्याला त्याला ऑब्जेक्ट त्याला रोखू शकता. नुसते तुम्ही घरी बसून किती दिवस घरी बसून राहणार. त्याला ज्या ज्या गोष्टी आपल्याकडे साधनं अवेलेबल आहेत, ज्या ज्या गोष्टी आहेत, मग तुम्ही आर्सेनिक अल्बम घ्या होमिओपॅथीचं, मग आयुर्वेदिकचा स्टीम घ्या, काही लिमिटेड प्रमाणात काढा घ्या, ॲलोपॅथीचे तुमच्याकडे औषध आहेत, व्हिटॅमिन सी आहे, व्हिटॅमिन डी आहेत. नंतर तुम्ही मास्क घ्या. हे घेऊन तुम्ही मला वाटतं बाहेर जा. म्हणजे मी तरी एक दिवस पण थांबलो नाही घरी आणि म्हणजे मला तरी थांबवा असं वाटलं नाही, की मला ते थांबणं असं पटतच नाही. त्याच्यामुळे मी थांबलो नाही कधीच. आणि हे सगळं केल्यानंतर तुमच्याकडे ऑप्शन असतात. ऑप्शन तुम्हाला शोधता आले, तुम्ही स्टडी करा. एवढ्या लोकांकडे ऑलरेडी होऊन गेलेलं आहे. इंटरनेटवर पूर्ण इन्फॉर्मेशन आहे. कशा प्रकारे होतो आणि काय नाही. त्या सगळ्या प्रिकॉशन घ्या आणि तसाच आहे उद्योजकांमध्ये सुद्धा. अशा प्रकारे तुम्ही ज्या ज्या अपॉर्च्युनिटी उद्योग कराल तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. मला वाटतं याच्यावर आपण आपला कार्यक्रम संपूया, कारण की आपला वेळ जास्त झाला जेव्हा नेहमीचा होतो त्याच्यापेक्षा. तर पिंगळे सर, तुम्ही थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आलात, तुमचा पण वेळ दिलात. तुमचे उद्योजकांशी झालेले संवाद, तुमचा जो अनुभव जो तुम्ही शेअर केलात, तो मला वाटतं निश्चितच ऐकणाऱ्यांना त्याचा उपयोग होईल आणि त्यातून आपले मराठी किंवा भारताचे उद्योजक प्रेरणा घेतील आणि उद्योजकच नाही तर जे आपापल्या कामामध्ये प्रेरणा घेऊन आपलं काम जास्त उत्तम रीतीने करतील. अल्टिमेटली काय असतं, देश प्रगती केव्हा करतो, देशातले लोक जेव्हा प्रगती करतात, राज्यातले लोक प्रगती, ज्या राज्यातले आता गुजरात राज्य जास्त प्रगतीशील का होत होतं आणि किंवा मुंबई असल्यामुळे महाराष्ट्र पण होत होतं. मुंबई असल्यामुळे त्याचा फार महत्वाचा भाग आहे, कारण मुंबई इज अ मेजर सोर्स ऑफ इन्कम फॉर महाराष्ट्र. तर तिथल्या लोक प्रगती केली, लोकांची प्रगती झाली, लोकांचा इन्कम वाढला की देशाचा इन्कम आपोआपच वाढतो. तुम्हाला देश सेवा करण्यासाठी भारत माता की जयच नुसतं बोलायची गरज नाहीये. तुम्ही स्वतःची प्रगती करा, त्याच्यासारखी देशाची सेवा नाही कोणती. स्वतःची प्रगती करून, स्वतः मेहनत करून, कोणत्या पण क्षेत्रामध्ये असाल, जॉबमध्ये, बिझनेसमध्ये, तुम्ही स्वतःला एक लेवलला वरती न्या. तुम्ही देशाची सेवा केल्यासारखी त्याच्यापेक्षा जास्त मोठी देशाची सेवा नाही कोणती अजून. तर मला वाटतं एवढं बोलून आपण आजचा कार्यक्रम संपूया. नमस्ते. थँक्स.